रसिक हो, नमस्कार. रसिक हो, पंचम फाउंडेशन अहमदनगर या फेसबुक पेजद्वारे मागील 2 महिन्यांपासून आपण वेगवेगळ्या शास्त्रीय संगीताच्या तसेच तबला वादनाच्या तरुण कलाकारांच्या मैफिली ऐकल्या. नुसत्या ऐकल्याच नाही तर त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्या सर्व मुलांचं कौतुकही केलं. आपला हा प्रतिसाद पाहून फाउंडेशननं एक नवीन उपक्रम हाती घेतला. तो म्हणजे संवाद प्रवास कलाकारांच्या अनुभवाचा. या अंतर्गत नगरमधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे मान्यवर आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव त्यांचे किस्से ऐकण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केले प्रसाद बेडेकर सरांना. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर प्रसाद बेडेकर यांची ओळख करून देण्याची फारशी आवश्यकता नाही, कारण जवळपास नगरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना आपण सर्वजण ओळख. एक उत्तम अभिनेता, उत्तम सूत्रसंचालक, निवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्याचप्रमाणे संवादक आणि आता डबिंग आर्टिस्ट. या व्यतिरिक्त हाडाचे शिस्तप्रिय पण अत्यंत प्रेमळ, सुस्वभाविक, कुटुंबवत्सल असे सर. मी त्यांना दादा म्हणतो कारण जवळपास नगरमधील या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची एक दादागिरीच आहे. आणि तर चला मग लगेच सुरुवात करूयात. दादा, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. पंचम फाउंडेशनच्या आमच्या सगळ्या यंग टीमचे पण मनापासून आभार की तुम्हाला काहीतरी माझ्याशी बोलावं असं वाटलं. आणि फेसबुक सारखं हे जे माध्यम आहे हे खरं तर खूप इन्फॉर्मल आहे. हो, आपण इन्फॉर्मलच गप्पा मारू. नक्कीच नक्कीच. एवढं अनौपचारिक करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. दादा, आज नगरमध्ये किंवा महाविद्यालयातील जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये तुमचा एक खूप मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. आणि त्या सर्व लोकांना तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की तुम्ही लहानपणी कसे होतात. कारण आम्हाला तुम्ही जे माहिती आहात ते आताच्या काळातले आहात, पण तुमचं बालपण कसं होतं, तुमची शाळा कोणती, याविषयी आम्हाला सांगा. खरं तर फारसं काही वेगळा नव्हतो. मी आता आहे तसाच लहानपणी पण होतो. मी इथलाच, सगळं घर आमचं गेल्या 50-60 वर्षांपासून इथंच राहते. माझी शाळा सुरुवातीची नवीन मराठी आणि मग भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल, त्यानंतर कॉलेजचं शिक्षण सारडा कॉलेजमध्ये. तर सगळं इथंच झालेलं आहे. आणि मी जसा आत्ता आहे तितकाच चळवळ्या लहानपणी पण होतो, तितकाच उद्योगी लहानपणी पण होतो. बऱ्यापैकी बोलका होतो. म्हणण्यापेक्षा म्हणजे बहुतेक वेळा बोलायचोच मी. आजही मला सगळेजण म्हणतात, पण ते कदाचित उपजतच असावं घरातल्या सगळ्या या प्रकारामध्ये. पण एकदम मस्तपैकी छानपैकी होतो लहानपणी. व्यवस्थित. पण मी खूप भित्राही होतो लहानपणी. मी फार पटापटा मला रडू यायचं. कोणी असं काहीतरी बोललं बिललं की मला, मी जरा फारच असं भावनिक वगैरे होतो. आता काय आणि मग शाळेमधनं सुरुवात केली या सगळ्या गोष्टींची. कारण कोणाची लहान जे मुलं असतात त्यांची सुरुवात फॅन्सी ड्रेस मध्ये असेल, यामधनं सुरुवात असते. आपली सुरुवात कशी झाली? शाळेपासून. म्हणजे मला अजून आठवतं, माझ्याकडे तो फोटो पण आहे आज पण. शाळेमध्ये आपल्या नवीन मराठीमध्ये आमच्या एक गाणं बसवायचं होतं काहीतरी. ते बाहुला बाहुलीचं लग्न असं गॅदरिंगचं वगैरे काहीतरी होतं. ते गाणं होतं. दुसरीत वगैरे असेल मी, पहिली दुसरी. तर त्याच्यामध्ये मला हा रोल पण बघ कसा दिला होता. पोपट होतो मी. वा वा वा. सतत तर तसा रोल होता मला. आणि तो फोटो माझ्याकडे आजही आहे. असा हिरव्या रंगाचा ड्रेस होता, अशी खूप सारी रूज लावलेली होती आणि पोपट असल्यामुळे असं तोंडाला असं लाल चुटूक असं लिपस्टिक लावलेलं. आणि त्याच्यात तो काहीतरी गुरुजी असतो वाटतं तो पोपट, ते काहीतरी मंत्र बिंत्र म्हणणारा. तसा असं हात बीत वगैरे तो फोटो आजही माझ्याकडे आहे. तर ती सुरुवात. नंतर मग शाळेमध्ये लहान असताना म्हणजे 4थी पर्यंत तर काय वक्तृत्व स्पर्धांमध्ये किंवा काय असलं की बोलणं, त्याच्यामध्ये भाग घ्यायचो. भाऊसाहेब फिरोद्यामध्ये मी आल्यानंतर बरेच वर्ष खरं तर काही नाटक बिटक होत नव्हतं शाळेमध्ये. काय समोर काहीतरी प्रॉब्लेम आले असतील किंवा काय, पण ते झालं नाही. मी साधारण 7वीला किंवा 8वीला असेल त्यावेळेला मात्र SD कुलकर्णी सर आणि ऐचित्य सर आता नाही पण SD सर आहेत. तर त्यांनी म्हणजे ते सिनियर लोक याच्यातले. आणि हडप सर म्हणून एक सर आहेत, दत्तराज हडप, की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला नाटकात घेतलं.
अच्छा. हा. की आपण करूयात काहीतरी. कधीचा काळ असेल? 7वीत होतो मी, म्हणजे आता तुला नको राव माझं वय कळलं त्याच्यावर, जाऊ दे. 7वीत असेल मी तेव्हा. हा. आणि त्या वर्षी आम्ही एक नाटक केलं, मुले चोर पकडतात. वा. ते नाटक आम्ही केलं आणि ते खूप मजेदार नाटक झालं. अच्छा. मग मी सलग 3 वर्ष शाळेच्या नाटकात काम केलं. 8वी 9वी 10वी जे काय असेल, म्हणजे आम्हीच ते बालनाट्य होतं. हा. मग सुखी माणसाचा सदरा किंवा असे 1-2-3 नाटकं आम्ही केली. हा. पण त्याच्या आधीची एक गंमत तुला सांगतो. भाऊसाहेब फिरोद्याचा माजी विद्यार्थी संघ आहे, जो सगळ्यात जुना माजी विद्यार्थी संघ आपल्या अहमदनगर कदाचित जिल्ह्यातला असावा. बरं. तर त्या माजी विद्यार्थी संघातर्फे ना दरवर्षी एक नाटक बसवलं जायचं. बालनाट्य म्हणा किंवा काहीतरी, आणि त्याचे ना असे प्रयोग लावले जायचे व्यावसायिक प्रयोगांसाठी. तर माजी विद्यार्थी संघामध्ये एक नाटक बसवलं जात होतं. त्या नाटकाचं नाव होतं आचाट गावची अफाट मावशी. अच्छा. आणि त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण काम करत होती, श्रद्धा. खरं तर आमच्या घरातली नाटकात काम करणारी मुलगी ती बरं पहिल्यांदी. पण माझ्या जन्माच्याही आधी आमची एक नाट्य संस्था होती माझ्या वडिलांची, ज्याचं नाव होतं नाट्यशाला. म्हणजे नगरमध्ये बालनाट्याचे सलग प्रयोग किंवा बालनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, नाटकांची म्हणजे काय म्हणता येईल त्याला अशी वर्कशॉप्स किंवा यासारख्या गोष्टी आमच्या संस्थेनं सुरू केल्या. नाट्यशाला वगैरे हे सगळं त्या काळात, म्हणजे बालबा केळकर वगैरे यायचे त्या काळी, शिबिर घ्यायचे. तर ते सगळं वडिलांनी सुरू केलं. पण नंतरच्या काळात त्यांचं आणि त्यांची सगळी टीम व त्यांची कामं वाढली सगळ्यांची. क्लासेसमध्ये पण त्यांचा वडिलांचा असल्यामुळे ते वाढलं आणि 85 साली ती संस्था बंद झाली. म्हणजे मी अवघड लहानच असेल, मला तर आठवतही नाही, मला नंतर सगळं सांगितलं. पण तेव्हा ती बंद झाली, मला तिथे काम नाही करता आलं. पण माझ्या बहिणीला आवड होती, तिने काम केलं. मग मला तर ती त्या आचाड गावच्या अफाट मावशीमध्ये एक मुख्य भूमिका करत होती. आता मला ते फार आवडायचं, मी जायचो रोज प्रॅक्टिस बघायला. कारण ते बसवणारे होते ऍडव्होकेट सतीश भोपे. ते घरातला म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर, आमच्या नाट्यशालाचे एक प्रमुख सदस्य. अगदी 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 फार हुशार माणूस आणि पुरुषोत्तम मध्ये बक्षीस मिळवलेला माणूस, अवघ्या 2 मिनिटांच्या भूमिकेवर बक्षीस मिळवलेला माणूस. तर ते नाटक बसवत होते. मी आपलं रोज जायचो, मी मला फार आवडायचं, आपलं बघत बसायचो. आणि मला खूप वाटायचं की मला या नाटकात काम मिळालं पाहिजे. अच्छा. काही का असेल ना, मी काम केलं पाहिजे त्यावेळेला. हो, मी 5वीत वगैरे असेल ते. आणि मी एक दिवस गेलो, खूप वेळ चालायची प्रॅक्टिस 10-10:30 पर्यंत. मग मी लवकर घरी आलो, एक दिवस झोपून गेलो. सकाळी उठल्यावर माझ्या बहिणीने मला सांगितलं की तुला आमच्या नाटकात घेतलं. मी 15 मिनिटं नाचत होतो, मला खूप आनंद झाला. तिने मला सांगितलं तुला माहिती का काय आहेस तू? ती म्हणली तू उंदीर आहेस. म्हणलं हरकत नाही, तुला एक पण डायलॉग नाही, चालेल, तुझा चेहरा सुद्धा कोणाला दिसणार नाही. म्हणलं माझी काहीच हरकत नाही, पण मी त्या नाटकात पाहिजे. बरं, एवढीच माझी इच्छा होती. आणि मला शब्दशः म्हणजे काळा ड्रेस, ते उंदराचं असं तोंड होतं, ते नाही का आपलं ते आकारात वगैरे मिळतात बघ, ते घालून मी पहिल्यांदा स्टेजवर उंदीर म्हणून बागडलो होतो मोनेकाला मंदिर. बरं, असं तुला बिला घालून जायचो मी, म्हणजे एकदम असा खुश. तर ती खरं तर माझी तशा अर्थानं स्टेजवरची पहिली एंट्री. अच्छा. लाकडी रंगमंच ज्याला आपण म्हणतो ती. मग त्याच्यानंतर मग मी तुला शाळेत सांगितलं वगैरे, ती नाटकं वगैरे केली. पण या सगळ्या काळात ना माझ्यावर काही लोकांनी खरंच खूप विश्वास दाखवला. बरं, ते असतं. आणि शाळा आपल्याला ते देते. शाळा का गरजेची आहे ना, तर शाळा याच्यासाठी गरजेची. शाळा खूप तुम्हाला गोष्टी देत असते. जसा हा विश्वास मला माझ्या शाळेने दिला, माझ्या हडप सरांनी दिला, SD कुलकर्णींनी दिला, ऐचित्य सरांनी दिला, किंवा त्या स्टेजनी पण दिला. म्हणजे भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल मधला मोनेकला मंदिर हा जो भाग आहे, त्या स्टेजवर मी काम केलंय हे सांगताना सुद्धा मला खूप आनंद होतो. स्टेजवर नंतर नाट्य संमेलन झालं, पण त्या स्टेजवर हजारो लोकांनी, मोठमोठ्या लोकांनी काम केलं. आधी सुद्धा म्हणजे नगरमध्ये नाटक आलं की ते 2च ठिकाणी व्हायचं, एक रंगभवन नाही तर मोनेकाला मंदिर. म्हणजे 100 वर्षापूर्वीचं स्टेज असावं. तर त्या स्टेजवर मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या नाटकाची सुरुवात केली. हा माझ्या दृष्टीनं खूप मोठा कन्सर्न आहे. तर ते माझं शाळेतलं काम असं म्हणायला हरकत. नक्कीच सर. मग त्यानंतर एक असा किस्सा आपल्या बाबतीत घडला की आपण थोडं स्टेजवर घाबरला, तो कधीचा किस्सा होता? तो नंतरचा वाक्य वगैरे यानंतर सुद्धा असं घडलं? तो नंतरचा. सुरुवात माझी तशा प्रकारच्या एकांकिका करायला झाली मी 12वीत असताना. 12वी मध्ये आमचा एक ग्रुप आहे मुखवटे म्हणून.
अच्छा, तर जो अमित पैचे आणि नितीन जावळे, सतीश सातपुते या सगळ्यांनी आम्ही सुरू केलं. अजूनही सुरू आहे. अजूनही चालू होतं. आम्ही आता लॉकडाऊन मध्ये सलग 60 दिवस भरपूर त्या पेजवर एक वाचन केलं. तर मुखवटेची आमची पहिली एकांकिका सलाम करू सलाम, अच्छा, जी आम्ही 2000च असेल साल ते, बरोबर 2001 मी 12वीत होतो, मला चांगलं आठवतं. एमएटी होती, रात्री 12:30-1ला घरी यावं लागायची, इतकी भीती वाटायची. औरंगाबाद रोडला तिकडं एका शाळेमध्ये आमची प्रॅक्टिस चालायची. भीषण प्रकार होता, पण असो, पण मजा यायची. भूत होता आम्हाला. तर ती एकांकिका माझी पहिली. त्याच्यानंतरही मी दोन तीन चांगल्या एकांकिका केल्या. हे जे तुला दिसतंय इथे आता मी मध्ये ठेवलेलं, हे माझ्या एकांकिका स्पर्धेच्या याच्यातलं पहिलं पारितोषिक आहे, पुरुष अभिनय प्रथमचं, जे नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेमध्ये मला मिळालं होतं. त्याच्यावर साल नसेल लिहिलेलं, पण मला साधारण आठवते ती एकांकिका स्पर्धा साधारण 4 सालची वगैरे गोष्ट असेल. कारण आपलं नाट्य संमेलन झाल्यानंतर आपल्या नगरच्या नाट्य परिषदेने स्पर्धा घ्यायला सुरुवात केली, एकांकिका स्पर्धा. त्याच्यामध्ये मला मिळालेलं हे बक्षीस आहे माणूस माझं नाव. माणूस माझा, ती माझी एकांकिका, ज्याच्यामध्ये मी 4 भूमिका केल्या होत्या. मी आणि क्षितिज जावळे माझा मित्र, आम्ही दोघांनी ती एकांकिका केली होती. आणि खूप अवघड एकांकिका होती ती, म्हणजे तशी वैचारिक वगैरे रमेश पवारांची लिहिलेली. खरं सांगायचं तर आम्हाला ती कळली नव्हती, पण तरी सुद्धा आम्ही ना खूप सिन्सिअरली त्याची प्रॅक्टिस केली होती. 1.5 महिना कडक प्रॅक्टिस एकदम. कारण सादर करायचं ना, दोघे म्हणजे फर्स्ट सेकंड इयर थर्ड इयरला आम्ही होतो दोघं पण. तो इंजिनिअरिंग नाही, तो डिप्लोमा कम्प्लीट करून आला होता. मी काय लास्ट इयर माझं कम्प्लीट झाला असेल. तर तो ना असा एक जुनून असतो त्या, आणि पहिलीच स्पर्धा वगैरे. आणि त्या वर्षी 60 एकांकिका आल्या त्या स्पर्धेत. बरं. त्याच्यातनं आमच्या या एकांकिकेला काहीतरी बक्षिसं मिळाली, आणि मला पुरुष अभिनय प्रथमचं बक्षीस मिळालं होतं. मी घ्यायलाही नव्हतो गेलो हे बक्षीस, कारण ते रात्री 2-2:30ला काहीतरी त्याचा बक्षीस समारंभ झाला होता. मी झोपलो होतो. मी द्या दे भाऊ म्हणलं, काय असेल ते असेल द्या भाऊ म्हणलं. मग ते घेतलं माझ्या मैत्रिणी तन्मयीनी, आणि तिने मला सकाळी फोन करून सांगितलं, अरे तुला माहिती का तुला पहिलं बक्षीस मिळालं. तर ती माझं पहिलं बक्षीस. तू जो किस्सा विचारतोस तो त्याच स्पर्धेतला नेक्स्ट इयर म्हणजे बक्षीस मिळाल्यानंतर म्हणजे आता तू बघ, मागच्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालेला कलाकार मी, नाही का, एकदम छाप मध्ये. आणि आम्ही एकांकिका केली, मी क्षितिजनीच केली. त्या एकांकिकेचं नाव होतं विजय गृह. बर. त्याच्यामध्ये मी होतो मंगळावरचा एक परग्रहावरचा माणूस. वा. हा, ती असल्या आवड एकांकिका होती बाबा. ते मोरे म्हणून एक मुंबईचे लेखक आहेत. एकांकिका छान होती, म्हणजे काल्पनिक होती की तो काहीतरी मंगळावर जातो. मी असा पूर्ण टाकलाचा वीक घातलेला, अंगात तो असा लाल सगळा, सगळं तोंड बीड लाल बिल असं माझं सगळं बरं का. आणि झालो आम्ही आलो, प्रॅक्टिस बिक्टिस केली होती त्याची आम्ही. पण त्याचं म्हणजे आताची मला ते कळतं तो प्रॉब्लेम काय झाला होता. तर ती झाली सुरू एकांकिका. आधी पहिले 5 मिनिटं क्षितिजचं सोलो होता, त्यामुळं त्याचं सोलो म्हणजे एकटाच होता तो स्टेजवर, की तो येतोय बघतोय. आणि मग माझी एंट्री होती. आम्ही आलो, ड्रेस बीस एकदम चकाचक, आमची एंट्री. कुठं काय आठवते, पूर्ण ब्लँक. मला एक शब्द सुद्धा एंट्रीचं पाऊल स्टेजवर टाकल्यानंतर आठवत नव्हता. मी इतकं नर्वस झालो, म्हणजे आय कुडंट इमॅजिन मला काय झालं होतं. मला माहिती, तयारी चांगली केली होती तुम्ही त्यावेळेस, महिनाभर प्रॅक्टिस केली होती ना, सगळं झालं होतं व्यवस्थित. पण काय झालं त्या दिवशी माहित नाही. खूप प्रयत्न केला क्षितिजनी, मला काहीतरी आठवेल तो विचारामध्ये, मला कीव आली होती त्याची. तो खूप प्रयत्न करत होता. मी मध्येच एक्झिट घ्यायचो, मध्येच एंट्री घ्यायचो, मी वाटेल ते केलं. पण तरी सुद्धा आम्ही ती एकांकिका 27 मिनिट केली. आणि मी इतका नर्वस झालो, म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकतो. तो तर मला यथेच्छ शिव्या देत होता. काय प्रश्नच नाही ना शिव्यांचा, तर देणारच माणूस असं गाढवपणा केल्यावर. पण मी जो पळालो थिएटरवरनं, तसंही कोणाला कळलं नव्हतं. ते लाल रंग बिंग ड्रेस बीस होता. आणि मी जो पळालो घरी, तर मी साधारण एक 6-7 महिने काही परत स्टेज करत फिरवलोच नाही. मी इतका नर्वस झालो. चौक घालून घेतली म्हणलं आपण आपली, म्हटलं नकोच आता 8 महिने. पण ठीक आहे, तो काळ असतो. आणि आता मला आठवतं की काय झालं होतं. म्हणजे बघ, एखादी गोष्ट तुम्ही न समजून घेता केली ना, की काय होतं, त्याचं ते उत्तम उदाहरण होतं माझ्या आयुष्यात. कारण ठीक आहे, आम्ही प्रॅक्टिस करत होतो, पण ते नाटक मला कळलं नव्हतं, मला ते झेपलं नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. पण
आवडलं नव्हतं. झेपलं नव्हतं म्हणण्यापेक्षा मला ते ना आवडलं नव्हतं मनापासून, आणि त्यामुळे कदाचित ते झालं असावं. पण तो किस्सा मी नाही विसरू शकत. मी खूपदा सांगितलाय की हा वेगवेगळ्या प्रसंगात हा किस्सा, पण तो काय लक्षात राहील माझ्या. इंटरेस्टिंग आहे, पण ते व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात असं मला आता वाटतं. असं म्हणायला हरकत नाही. दादा एकांकिका झाली, पण मग एकपात्री प्रयोग वगैरे तुम्ही केले? एकपात्री आवडतं मला. मी कॉलेजमध्ये असताना वऱ्हाड करायचो. कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक कलाकाराने एकदा तरी वऱ्हाड करावं किंवा एखादा हो, मी केलेलं आहे, मला आवडायचं, लहानपणापासून करायचो मी. पण मी वऱ्हाड एकदा ऐकलं होतं कॅसेटवर सगळ्यात पहिल्यांदा. लक्ष्मण देशपांडेंचं पूर्वी कॅसेट्स यायचे. आमच्याकडे कॅसेट प्लेअर होतं आणि मला काहीच माहिती नव्हतं की हे कोण आहे, काय आहे लागलेलं आहे जे कॅसेटवर आहे. पण ते मला आवडलं होतं. आमच्या घराच्या बॅक साईडला एक वाडा आहे. त्या वाड्यामध्ये एक भीमन नावाची फॅमिली राहायची. तर त्यांच्याकडच्या टेप रेकॉर्डरवर मी ते ऐकलं होतं. हे काय राव, कोण बोलतंय? आणि मला असं वाटलं होतं की त्यावेळेला खूप साऱ्या माणसांनी मिळून ते रेकॉर्डिंग केलं. वेन आय रिअलाइज की नाही तर एकच माणूस बोलतोय, त्यावेळेला आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड. कोण आहे हा माणूस? काय जादूगर बिदूगर आहे का? मग मी त्याची कॅसेट आणली आणि मी ते अखंड ऐकलं, आणि मी ते कमीत कमी 100 वेळा तरी ऐकलं असेल. माझी कॅसेट खराब झाल्या त्याच्यात ऐकूनच ते 2-3. मग नंतर त्यांची ती चांगली फाउंटनची कॅसेट पण आली. पण मी ते खूप वेळा ऐकलं, मग ते आवडायचं. आणि काय होतं ना, ते नाटकच असं आहे की ते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला फार छान करता येईल. वाटतं. आणि मी ते करायचो, बरंही व्हायचं, कौतुकही करायचं, पण मी त्याचे कधी प्रयोग केले नाही. हाऊस म्हणून मी कॉलेजमध्ये असताना 1-2दा ते कॉलेजच्या स्पर्धा वेगळा असतात जरा, तर त्याच्यामध्ये ते केलं. बाकी मी असं ते काही बाहेर कुठं केलं नाही. पण मी फारसं एकपात्री केलं नाही. एक मात्र मी ठरवून प्रयोग केला होता. रोटरी क्लबची एक स्पर्धा झाली होती एकदा नगरात, एकपात्रीची. त्याला मी ऐन आषाढात पंढरपुरात नावाची संजय पवार नावाच्या एका लेखकाची एकांकिका होती, त्याचं सादरीकरण केलं होतं. आणि आम्ही ते ना अगदी प्रॉपर, म्हणजे मी तो ड्रेस घातलेला होता. एकपात्रीमध्ये ते खरं तर अपेक्षित नसतं, पण मी तो सिम्बॉलिक म्हणजे असा प्रायोगिक वेशभूषा केली होती की मला ती बदलता यायची. आणि प्रॉपर लाईट बीट वापरून आम्ही ती एकपात्री तो बसवला होता. शैलेश दादानी बसवला होता, शैलेश मोडकांनी मला तो बसवून दिला होता. काउन्सिलला पण मी त्याचा प्रयोग केला होता आणि मला त्याला स्टेट लेवलला त्याचं बक्षीसही मिळालं होतं. मी पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिर पण एक स्पर्धा घेतं एकपात्रीची, त्याच्याही मध्ये तो परफॉर्मन्स केला होता. त्याच्यामध्ये पण मला बक्षीस मिळालं होतं. त्याच्यात फार कमी लोकांना नगरच्या बक्षीस मिळाले. म्हणजे रादर माझ्यानंतर फार वर्षांनी, मला तर नाव आठवे ना, पण त्यांना एक बक्षीस मिळालं होतं त्या स्पर्धेसाठी. पण नंतर सहसा कोणी गेलंही नाही आणि मी केलं होतं मात्र त्याला मला मिळालं होतं एकपात्रीला बक्षीस. अशा एकांकिका किती केल्या तुम्ही? 20 झाले असते. 20-22 झाले असते, सहज झाले असते. बरोबर. आणि मग तुम्ही हौशीकडे वळाला? मग एकांकिका हौशीची केली. नाही, राज्यनाट्य. नाटक वेगळं. ओके. क्राईम पॅशनल मध्ये तुम्ही रौप्य पदक मिळालं. तो अनुभव कसा होता? अरे ग्रेट. त्याच्या आधीचा एक अनुभव सांगतो, कारण मला क्राईम पॅशनलच्या आधी पण एक बक्षीस मिळालं. बरं. क्राईम पॅशनलच्या आधी मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलं पोलीस नामा, ज्याच्यामध्ये मला पीडी काकांनी घेतलं होतं. प्रवीण कुलकर्णी, आता पीडी काका सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा नाटकात घेतलं. पोलीस नामा नावाचं एक नाटक, जे त्यांनी या आधी पण केलं होतं, म्हणजे 90-95च्या दशकात त्यांनी कधीतरी ते केलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ते करायचं ठरवलं. मध्ये खूप सारी टीम होती आणि त्याच्यात एक हवालदाराचा रोल होता, ज्याच्या जो रोल पूर्वी त्या नाटकामध्ये नगरमधले खूप सुप्रसिद्ध नट शशिकांत गटणे करायचे. त्या रोलची व्याप्ती म्हणशील तर तो अख्ख्या नाटकात, म्हणजे 2.5 तासाच्या नाटकात फक्त 15 मिनिटांचा रोल होता. बरं. 15 तरी कुठला असेल, 10 मिनिटांचा वगैरे असेल, पण तो रोल मला त्यांनी दिला होता. म्हणजे स्वाभाविक आहे, मी कधीच नाटकात काम केलेलं नव्हतं आणि एकांकिका आणि नाटक याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. तर म्हणजे टेस्ट मॅच आणि वन डे असा तो फरक. तर मी ते मला त्यांनी घेतलं, म्हणजे केलं. आणि ना त्याच्यात एक सीन होता की ना खिडकीतून उडी मारावी लागायची आणि मी ती लाईव्ह मारायचो नाटकात. तर त्या नाटकातला रोल जरा थोडासा विनोदी होता, हवालदाराचा रोल होता आणि बहुतेक मी तो बरा केला असावा. आणि मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच नाटकात, राज्यनाट्याच्या, मला अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालं होतं.
तर तो माझ्यासाठीचा खूप महत्वाचा दिवस होता, कारण आपल्याला रेकग्निशन मिळणं महत्वाचं असतं की तुम्हाला काहीतरी बरं जमतंय. ठीक आहे, त्या आधी मला हे बक्षीस मिळालेलं होतं, पण नंतर नाटकात एवढ्या सगळ्या पात्रांच्या मध्ये आपलं पात्र लक्षात राहते, ही भावना खूप महत्वाची असते. ते झालं आणि त्याच्यानंतर आलं क्राईम पॅशनल. क्राईम पॅशनल हा आमच्या सगळ्या ग्रुपसाठीचा, त्याही आधी एक नाटक आम्ही केलं होतं, त्याच्याबद्दल मी तुला नंतर सांगेन. त्याच्याही तर त्या नाटकाचा अनुभव जो होता तो आमच्या सगळ्या टीमसाठी खूप महत्वाचा होता, कारण क्षितिजचं दिग्दर्शक म्हणून ते पहिलं नाटक. बरं, तो आणि मी एकाच वयाचे, त्यामुळे आमचं एक गोष्ट मी तुला सांगतो 2005 सालची, म्हणजे 15 वर्ष म्हणजे आम्ही सगळेजण 24 वगैरे वर्षाचे होतो तेव्हा, 24-25 वर्षाचे होतो आम्ही तेव्हा, नाही 23-24 वर्षाचे. तर त्याचं दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक, पूर्ण लांबीच्या नाटकातला अभिनेता म्हणून माझं पहिलं नाटक, तांत्रिक दृष्ट्या सगळं मॅनेजमेंट म्हणून आमचं पहिलं नाटक. भले ते आम्ही नगर अर्बन बँकेच्या बॅनरवर केलेलं होतं, पण त्याच्यामध्ये शिंगटे सरांसारखे एक सिनियर आर्टिस्ट होते, पिढी काका होते अर्थातच, कारण ते कायमच म्हणजे आमच्या बरोबर आजही असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांचा सहभाग, काय म्हणतात त्याला, हातभार असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांची मदत असते. खंबीर साथ नको म्हणून, तो राजकीय शब्द आहे. खंबीर साथ नाही, पण ते असतात. तर बरेच जण होते आणि मग ते खूप अवघड नाटक होतं, म्हणजे वैचारिक दृष्ट्या ते सगळं असं काय, ते कम्युनिस्ट बॅकग्राऊंड वगैरे वगैरे. नाही, खरं सांगायचं तर ना, म्हणजे माझं तर काही संबंध नव्हतं, मला माहितीच नव्हतं ते. क्षितिजला जरा तरी ते वाचून बिचून त्याच्या वडिलांकडनं वगैरे माहिती घेऊन ते माहिती होतं. त्याच्यामध्ये एक शब्द होता, बुर्झ्वा. आता बुर्झ्वा म्हणजे काय हे माहिती ऐकलं, आयुष्यात शब्दच पहिल्यांदा ऐकला. तर असं ते नाटक होतं, ट्रान्सलेटेड होतं. सोलापूरचे लेखक एक शिरीष देखणे त्यांनी ट्रान्सलेट केलेलं होतं. तर ते नाटक समजून घ्यायलाच आम्हाला महिना गेला, त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला. मग त्याच्या प्रॅक्टिस सुरू झाल्या, खूप सारे आम्ही तालमी केल्या त्याच्या. आणि त्या नाटकाच्या दरम्यान मला एक माणूस भेटला, ज्यांनी मला रंगमंचावरचा अभिनय कसा करायचा याचं ना एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं, जे मला आधी दिलं होतं शैलेश मोडकांनी, अमित पैचेंनी. यांना मी म्हणजे अमित पैचे माझा पहिला दिग्दर्शक, नंतर शैलेश मोडक, ज्यांच्याबरोबर आम्ही अल्फा महाकरंडकसाठी एकांकिका केल्या. त्यानंतर अर्थातच माझे कायम स्वरूपी गुरु असणारे देवदत्त रानडे सर, त्यानंतर क्षितिज अर्थातच दिग्दर्शक म्हणून. आणि नंतर एक माणूस माझ्या आयुष्यात आला, जो या नाटकाच्या निमित्तानं आला, त्याचं नाव संजय आला. तुला खोटं वाटेल, म्हणजे तुला कदाचित विश्वास बसणार नाही, आम्ही एकेका सीनची, ते आणि मी दोघंच 2-2 तास प्रॅक्टिस केली. आढाव सगळं नाही तू. हा, मला ते असे समोर बसायचे माझ्या, म्हण सांग अजून हा डायलॉग कसा, हा शब्द कसा आहे, या शब्दाच्या मागं काय घडलं असेल, या शब्दाच्या पूर्वी त्या माणसाची भूमिका काय असेल, तो काय विचार करत असेल, काय असं. म्हणजे तुला सांगतो, ती माझ्यासाठी खूप मोठं स्कूल होतं. या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीतनं मला सांगितलं होतं आणि यांनी माझ्याकडनं ते सगळं करून घेतलं. आणि माझ्यासाठी तो खूप म्हणजे भारी काळ होता. माझं ते जे वर्कशॉप झालं, दॅट वॉज ग्रेट. आणि मग आमची प्रॅक्टिस ज्या वेळेला सुरू व्हायची, रोज काही ना काही चालू व्हायचं. तर खूप प्रॅक्टिस आम्ही त्याची केली आणि आम्ही त्याचा पहिला प्रयोग केला नगरला. अर्थातच प्राथमिक फेरी होती. खरं सांगायचं तर तो नगरचा प्रयोग चांगला झाला, वाईट निश्चितच झाला नाही. पण एक असं सुक्कल असा प्रयोग वाचतो म्हणतात ना, तसा वाजला नाही. अर्थात या संज्ञा अलीकडच्या काळातल्या, ज्या आम्हाला आता त्यावेळेस 10 वर्ष, पण आपण म्हणतो ना की आपण अजून चांगलं करू शकतो, ही भावना आम्हाला होती. पण आमच्या सुदैवाने आमचं नाटक सिलेक्ट झालं, आम्ही फायनलला गेलो. पुन्हा सगळी प्रोसेस, मग तुला खोटं नाही सांगत, आम्ही 0 पासून सुरुवात केली. पुन्हा ते नाटक अख्खं आम्ही सगळं बसवलं, पूर्ण प्रयोग. आपल्याकडं साधारणपणे तसं होत नव्हतं. मी आणि क्षितिज मुंबईला गेलो एक दिवस नाटकाच्या प्रयोगाचा सेट बघायला. तोपर्यंत कोणी गेलेलं नव्हतं, कदाचित आजही कोणी गेलेलं नसेल. आम्ही दोघं वरळीला गेलो. मुंबईतले एक सगळ्यात मोठे नेपथ्यकार, ज्यांचं नाव वालावलकर. सगळ्या व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांचे सेट वालावलकरांचे असतात. आम्ही दोघं पोरं वालावलकरांच्या वरळीच्या कारखान्यात, त्यांच्या भलं मोठं गोडाऊन,
गोडाऊन म्हणजे केवढं आपलं माऊली आहे ना, तेवढं गोडाऊन आहे त्यांचं. खालचं जे माऊलीचं जे हे ना, तेवढं गोडाऊन आहे त्यांचं. आणि अशी 3 गोडाऊन आहेत त्यांची. आणि तिथे फक्त नाटकांचे सेट आहे. तू काही माग अशा आजही त्यांचा मुलगा प्रसाद वालावलकर ते बघतो, जो आम्हाला त्यांनी खूप मदत केली. त्या सोनच पारच्या किस्सेच्या वेळेला तुला सांगेल. तर त्याच्यात तिथे आम्ही गेलो. मग हे काढा ते काढा ते काढा असं सगळं लावून आम्ही मुंबईत सेट लावला. नगरचा सेट नेला नाही, आम्ही मुंबईत सेट लावला आणि व्यावसायिक प्रयोगासारखा जो प्रयोग केला. मला आजही आठवतोय तो प्रयोग सुरू झाला राज्य नाट्याचा, जे माझं अत्यंत आवडतं थिएटर आहे मुंबईतलं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, जे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं थिएटर आहे. आपल्या शिवाजी मंदिरच्या समोरच्या त्या बोळीमध्ये, दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या बॅक साईडला. तर त्या स्टेजवर आमचा तो प्रयोग होता. आता मुंबईचे प्रेक्षक फार गर्दी आहेत, कारण ते रोज नाटक बघतात. राज्य नाट्यासारख्या स्पर्धेला नगरला जेवढा प्रतिसाद मिळतो तेवढा अख्ख्या महाराष्ट्रात कुठं मिळत नाही. नगरचे राज्य नाट्याची नाटकं फुल असतात, हे मी अभिमानानं सांगतो. महाराष्ट्रात असं कुठेही होत नाही. 90 प्रेक्षक असतील. नगरच्या नाट्यप्रयोगाला आम्हाला खूप ठिकाणी अशा टाळ्या, हसणं, हे ते रिस्पॉन्सेस मिळाले होते. मुंबईचा प्रयोग सुरू झाला. नाटक मोठं होतं आमचं, 2 तास 40 मिनिटांचं नाटक होतं. आणि नाटक सुरू झालं, 2 तास 20 मिनिट झाले, काही रिस्पॉन्सच नाही. लोक आहेत की नाही स्टेजवर, समोर बसलेले असं वाटत. पिन ड्रॉप सायलेन्स. शेवटचा प्रवेश सुरू झाला, जो प्रवेश आमच्या नाटकातला अत्यंत महत्वाचा क्रुशल प्रवेश होता, की जे अख्खं नाटक असं असतं ना, ते असं होतं तेवढ्या प्रवेश. हो, त्या नाटकाच्या त्या शेवटच्या प्रवेशात माझं एक वाक्य होतं आणि गौतमदा हेच तर म्हणत होते. हे वाक्य मी बोललो आणि अख्ख्या थिएटर, अरे यार, अशी एक प्रतिक्रिया आली. 2.5 तासानंतर तेव्हा आम्हाला कळलं प्रेक्षक आहे. आणि इतक्या करेक्ट टायमिंगला इतकी करेक्ट रिॲक्शन त्या लोकांनी दिली. त्याच वेळेला आम्हाला कळलं आपला प्रयोग वाजला. जो प्रयोग झाला आमचा, आणि मला त्या नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मला कळतच नव्हतं मी नाटकाचा प्रयोग करतो आहे. मी इतका गुंगलो होतो. आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं, मला काही मदत करू नका. मी सगळे माझे त्या वेगवेगळ्या प्रवेशांसाठीचे कपडे, हे ते सगळं सेट करून ठेवले. मी सांगितलं होतं, कोणी मध्ये येऊ नका माझ्या, मी सगळं करतो. काय चुकलं तर चुकलं, पडलं तर पडलं, चांगलं झालं चांगलं झालं. मला काहीच सल्ला देऊ नका की तुझी चप्पल इथं ठेवली, सर काहीच सांगू नका. आणि कारण ना मी खूप प्रेशर मध्ये होतो, खूप टेन्शन मध्ये होतो. आणि ना जर कोणी काही सांगितलं ना, आपलं तंद्री बघते असं म्हणतो, तसं माझं ते झालं होतं. आणि तो प्रयोग झाला, सुंदर प्रयोग झाला आमचा. खूप लोकांनी तिथलं कौतुक केलं. आणि मग आफ्टर रिझल्ट, आता ती क्युरिओसिटी होती. साधारण वयाच्या 24व्या वर्षी मला राज्य नाट्याच्या अंतिम फेरीचं अभिनयाचं रौप्य पदक मिळालं. वा, क्या बात. मी बहुतेक सगळ्यात तरुण कलाकार असेल, म्हणजे माफ करा जर कोणाला माहिती असेल तर, माझ्या आधी कोणाला मिळालं असेल तर त्यांचं अभिनंदन. पण इतक्या कमी वयात कदाचित मला ते मिळालं होतं. आणि जी आपल्या नगरची परंपरा आहे नाटकाची, म्हणजे मामांपासून असेल, तोरणमालांपासून, खूप जण म्हणजे मिलिंद सर असतील, या सगळ्या लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या. जसं रुजुता रानडे, तिला पण अंतिम फेरीचं रौप्य पदक आहे. किरण कोजेला आहे. खूप जणांना आमच्या जनरेशन मध्ये, क्षितिजला आहे, कल्पश्री आळकरला आहे, योगेशला आहे, सोनीला. हे सगळे आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र. पण आम्हाला सगळ्यांना हे तेव्हापासून ना हे कळलं की रेकग्निशन, मी तुला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या कामाची पावती मिळाली पाहिजे. आणि आय वॉज व्हेरी हॅपी. तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस होता. नंतर आता खूप सारी नाटकं आम्ही केली. मला ऑलमोस्ट सर्व राज्य नाट्यांमधल्या प्रत्येक नाटकात बक्षीस मिळाले, 2-3 नाटकं सोडली तर. अर्थात ते प्रयोगही तितकेसे बरे झाले नसावेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, आता म्हणजे नाटक हा एक ग्रुप ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. कधी कधी सगळेच चांगलं काम करतात, कधी कधी नाटक पडतं, असं होत असं मॅटर. हा, तो दिवसाचा भाग आहे. पण म्हणून त्याची तालीमच वाईट झालेली असं नाही. उस दिन हुआ हुआ, नाही हुआ भाई छोड़ दो. नाही, बरोबर. दादा, हौशी रंगभूमी या विषयात आपण बोलू. व्यावसायिक रंगभूमीकडे तुम्ही वळाला की कदाचित तुम्ही ते बाजूला ठेवलं? नाही, म्हणजे मी खरं सांगू का, आम्ही त्याचा प्रयत्नही कधी केला नाही व्यावसायिक रंगभूमीचा. म्हणजे मी तरी केला नाही. आली असेल आम्हाला ऑफर एखादी तर मी स्वीकारली पण असती. पण काय झालं सांगू का तुला, मी ना 2002 साली घ्यायला लागलो क्लास.
बरं. मला घरच्यांनी करून टाकलं मास्तर. आणि एकदा काय होतं, एकदा तुम्हाला पैसे मिळायला लागले ना की तुमची धाडस करण्याची क्षमता कमी होते, असा माझा स्वानुभव आहे. पैसे मिळायला लागल्यावर धाडस म्हणजे आपण आता घाबरतो, बरं चाललंय राव आपलं नाटक बिटक करता येते, बरं चाललंय बा आपलं, आता काय नको ते व्यावसायिक म्हणजे मला हे सगळं बंद करावं लागलं असतं दुकान. बरोबर. आणि मला जाऊन राहावं लागलं असतं मुंबई. वेगवेगळ्या बरं माझं तसं काही असं फार हे नव्हतं, चाललं होतं, इथे माझी हाऊस भागत होती, बरं होतं, त्यामुळे मी कधी व्यावसायिक कडे गेलो नाही. पण हा, आम्ही केलेलं नाटक व्यावसायिक झालं बरं. वा. आम्ही एक नाटक सादर केलं, पुन्हा मी तुला त्या नाटकाचा आता किस्सा सांगतो. अन सोंगच फार नावाचं नाटक आम्ही केलं होतं क्राईम पॅशनलच्या आदल्या वर्षी, ज्याच्यात मी भूमिका केली नव्हती. पण त्या नाटकाचे एवढे किस्से काही विचारू नको. विनोदी नाटक. योगेश सोमण जे माझे नाटकातले खूप महत्वाचे गुरु, ज्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या, ज्यांची मी खूप शिबिरं केली अनेक वर्ष, ज्यांनी मला एक नट म्हणून आपण काय काय केलं पाहिजे हे सरांनी शिकवलं, त्यांचं पहिलं नाटक. त्यांनी लिहिलेलं विनोदी नाटक, ज्याचा पहिला प्रयोग आम्ही केला. त्यांनी आम्हाला त्याचं पहिलं स्क्रिप्ट आम्हाला दिलं होतं त्यांनी, म्हणजे त्याचा पहिला अंक झाला आणि आम्हाला दिला, मग दुसरा अंक लिहून दिला. प्रचंड तुफान विनोदी नाटक. क्षितिज, त्याच्यातलं ते दुसऱ्या नटीचं नाव मला लक्षात नाही बरं का आता. बरं. त्याच्यानंतर रुपाली कुलकर्णी म्हणून आमची एक मैत्रीण होती आणि अमित खताळ, अशा 14 जणांच्या भूमिका त्याच्यात. आम्ही एक चोर दाखवलाय, हा एक असं इंटरेस्टिंग स्टोरी नाही सांगत तुला त्याची. त्या नाटकात मी संगीतकार होतो, भारी संगीत एकदम. आता माझा मेहुणा असलेला केदार तेव्हा नव्हता, तेव्हा काही ओळख नव्हती आमची, ओळखीचा होतो, त्याचे वडील ओळखीचे असल्यामुळे. केदार आमचे बॅकग्राऊंड स्कोर करणारे कलाकार, तेव्हा ते त्यावेळेला पण त्याचं तंत्रज्ञान दामायचं, ते कम्प्युटर भारी वापरायचं तो. सगळं म्युझिक कंपोज करून आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. मी आणि केदार आम्ही दोघं असे शेजारी बसलेलो नाटकाच्या प्रयोग, प्रॅक्टिस भारी झालेली आमची. पण मी आयुष्यात पहिल्यांदा ते म्युझिक करणार होतो, भयंकर घाबरलेलो. माझ्याकडे असं समोर तो नवीनच घेतलेला फिलिप्सचा एक स्पीकर होता. मी एकदा बाहेर म्हणलं तू बिंदास बस, क्षितिजला मी सांगितलं एकदम भारी म्युझिक आहे, कसं वाजेल बघ म्हणलं, स्पीकर आणलेत भारी. झाली सुरुवात आणि लावलं ना आम्ही म्युझिक. तर आता त्याचं आहे ना एक आउटपुट होतं सहकारच्या स्टेजच्या खाली ना एक असं केशरी रंगाचं असं एक हे होतं होल्डर, त्याच्यामध्ये ते घालावं लागायचं प्लग. आम्ही पुढे प्लग मध्ये घातलं, त्याच्यामुळे ते म्युझिक फक्त आम्हाला दोघांनाच ऐकायला येत होतं, ऐकायलाच येत नव्हतं, कारण आम्ही त्यांना आउटपुटच दिलेलं नव्हतं. नावाप्रमाणे सोंगेच अगदी. आणि अख्खा पहिला अंक म्युझिकच वाजलं नाही. क्षितिज विंगेत गेला एक्झिट घेऊन की तो मला आणि केदारला अशी चप्पल लावा म्युझिक असं करायचा. क्षितिजने ऐकलं तर ते सगळं आठवलं. आमची खूपदा अर्थ ते गप्पा होता. पण ते नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, कारण ते नाटक इतकं सुंदर होतं. त्याच्यातले पंचेस आणि अमित खताळ सुटला होता त्या दिवशी. आम्ही जे काय त्या दिवशी केलं ते तुफान होतं, म्हणजे एक उत्तम विनोदी नट तो आहेच आहे. पण मला नाही वाटत आम्ही त्याच्यानंतर तितकं चांगलं विनोदी नटाचं काम कधी केलं असेल आजपर्यंत. बाकी खूप साऱ्या भूमिका केल्या, सुंदर केल्या, म्हणजे बापू एक कोण म्हणला त्याचा गांधीजी अप्रतिम होता. पण तो जो काही त्याचा जॉनर आहे ना अमितचा, तो कमाल होता. आणि क्षितिज दिग्दर्शक म्हणून क्षितिजने उत्तम नाटक बसवलं होतं. म्हणजे क्षितिज आहे उत्तम दिग्दर्शक माझ्या पाहण्यातला नगरमधला. तर त्यांनी ते इतकं सुंदर नाटक बसवलं होतं आणि आम्ही त्याचा इतका बेकार फियास्को केला होता पहिल्या अंकात. पण प्रेक्षकांनी ते नाटक उचलून धरलं. आणि बहुतेक ती पहिली वेळ असेल राज्यनाट्याची की ज्या वेळेला राज्यनाट्याच्या अंतिम फेरीसाठी एका विनोदी नाटकाची निवड झाली की जे तांत्रिक दृष्ट्या पूर्ण फसलेलं होते, पण केवळ अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर ते नाटक परीक्षकांनी अंतिम फेरीला पाठवलं. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, पोराव तुम्ही आज जे केलं ना, अरे आम्ही सगळे 23-24 वर्षाची पोर सगळेच जण, तुम्ही आज जे काही केलंय ना म्हणे पोराव ते कमाल. आणि हौशी राज्यनाट्य स्पर्धा महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र शासन हे अख्ख्या भारतातलं एकमेव असं राज्य आहे की जिथे गेल्या 57 वर्षांपासून ही स्पर्धा चालू आहे. आपण खूप सुदैवी आहोत की आपल्यासाठी एक स्पर्धा चालू आहे आणि ज्याचा उद्देशच हा आहे की तुम्ही सादरीकरण करा, नवीन नवीन प्रयोग करा. आणि तो जो काय प्रयोग आम्ही केला अविस्मरणीय, आणि त्याचं सिलेक्शन झालं मुंबईला, त्याचा अंतिम फेरीचा प्रयोग. त्या वरळीला त्या आम्ही ज्या वालावलकरांचं तुला आता नाव सांगितलं, त्यांच्याकडे आम्ही पहिल्यांदा कधी गेलो तानसोंगस फारच्या वेळेला. आणि त्यावेळेला ते आमचे मित्र झाले, ते काका
कारण त्यांना इतकं कौतुक वाटलं, नगर सारख्या एका गावातली 2 पोरं इथे येत आहेत, व्यावसायिक नाट्य निर्मात्याकडे येत आहेत, धाडस किती त्यांचं, आणि आम्हाला सांगतात की आम्हाला सेट पाहिजे. मला सगळ्यांना सांगायचंय की मुंबईतली माणसं खरंच नाटकांवर प्रेम करतात. त्याचं आम्हाला उदाहरण मिळालं होतं त्या वालावलकर काकांनी. आम्हाला त्यांनी बसवलं, आम्हाला त्यांनी सगळं विचारलं, काय पाहिजे काय नाही, सगळं त्यांनी अडचणी सांगितल्या आणि त्यांनी आमचं सेट डिझाईन करून दिलं. त्यांनी 4 माणसं दिली आणि हे 4 माणसं त्यांची होती जी सेट लावायला आली, काढायला आली, चेंजिंगला उभी होती. आम्ही खिळा सुद्धा लावला नव्हता त्या नाटकाच्या सेटचा, सगळं वालावलकरांनी केलं. आणि आम्हाला ते जाताना म्हणले, आम्ही त्यांना विचारलं आता पैसे परत तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे पैसे मी घेईन, तुम्ही किती देऊ शकता. मला आठवत नाही पण आम्ही काहीतरी 6 का 7 हजार रुपये दिले होते त्यांना सेटच्या त्यावेळेला, ज्याची किंमत खरं तर त्या काळी सुद्धा 20-25 हजार रुपये असेल. अरे वा. त्या माणसांचा रोजच होता 200 रुपये. म्हणजे 5-4 माणसं त्यांचीच किती झाली, 800 रुपये तर त्यांचीच झाले. माल वाहतूक म्हणजे असं इतकं तो माणूस खुश झाला. आणि त्या नाटकातला एक किस्सा सांगतो. शेवटचा सीन होता असा दुसऱ्या अंकातला, काहीतरी अर्धा तासा आधीचा. क्षितिजला ना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्टेजवर जायचं होतं, तो असं काहीतरी होतं. आणि एका सीन मध्ये ना तो समुद्र किनारी बसलेले असतात आणि त्याला काहीतरी असं ते नारियलवाला वगैरे बनून जायचं, त्याला लुंगी विंगी बांधायची. नवीन पुरी लुंगीचं पान आम्ही नेलेलं इथून, नाही एकदम कडक लुंगी कशी बांधायची शिकलो आम्ही. आणि झाला ते प्रयोग सुरू, बांधलं त्याला ते लुंगी विंगी करकचून. आता काय असतं, नवीन लुंगीचं पान फार घट्ट बांधलं तर ते निघतच नाही. आणि त्याचा सीन झाला आणि पुढचं ते बदलायचं ना, त्याला ती लुंगी काढायची, कुठं लुंगी निघती, ती निघेच ना. आणि तो स्टेजवरची ती कलाकार ती वेडीच झाली, तिला कळेच ना, ती एकटीच स्टेजवर करायचं काय. आम्ही मग तिथे ग्लास पडलेला होता, आमचा सागर मेत्रे नावाचा मित्र आहे, सागर होता आमच्याबरोबर. काय करायचं म्हणला, तो सागरने डोकं लावलं, तिथे काच होता ग्लास, तो ग्लास फोडला आणि आम्ही त्या फुटलेल्या काचेने ती लुंगी कापली. याच्यात आमची 10 मिनिटं गेली. तोवर ती स्टेजवर वेड्यासाठी सायरा वायरा अशी काहीतरी डायलॉग घेत फिरत होती. मध्येच एकदा आम्ही येऊन गेला, तो ती लुंगी कापली, मग स्टेजवर गेला आणि मग क्षितिजचा पुढचा प्रयोग झाला. पण तो प्रयोग बघायला संतोष पवार आले होते. वा. आणि त्यांनी ते नाटक पाहिलं, भयंकर खुश झाले. खरं तर आम्ही थोडेसे मोठे असतो ना, तर आम्ही त्याच वेळेला व्यावसायिक रंगभूमीवर आलो असतो, किमान हे 4 जण तरी. जयश्री पारदे नावाची नटी होती त्याच्यात, मला तिचं नाव आठवलं तर. पण मग त्यांनी ते नाटक पाहिलं, त्यांना ते खूप आवडलं आणि मग त्यांनी सोमण सरांकडून त्याचे राईट्स घेऊन ते नाटक नव्या नावाने आलं, ज्याचं नाव होतं दिली सुपारी बायकोची. ज्याच्यामध्ये मग कमलाकर सातपुते वगैरे ही सगळी, आतिशा नाईक वगैरे ही सगळी मंडळी होती. ते बऱ्यापैकी चाललं रंगभूमीवर, पण समोर नंतर मला माहित नाही. आम्ही जरी केलं नाही तरी आमचं नाटक मात्र व्यावसायिक रंगभूमीवर आलं हे नक्की. दादा या पुढे जाऊयात. तुम्ही खूप साऱ्या भूमिका केल्या, वेगवेगळ्या भूमिका केल्या. चॉकलेट हिरोची भूमिका मी बऱ्याच वेळा तुम्हाला पाहिलेली आहे. मी चॉकलेट वगैरे नाही घेतलेलं, पण असं ते दिसतं. पण तशी खलनायकाची भूमिका तुम्ही फारशी केली नाही की तुम्हाला दिली नाही दिग्दर्शक? मला दिलीच नाही का, कोणाच भूमिका त्याची दिसत नसेल त्याचा खलनायकासारखा. पण असं नाही, असं गोरा खलनायक सुद्धा त्यांना काय आवडलं नाही का काय, पण नाही करायला मिळाली समोर. खलनायक नाही केली, खलनायक नाही केला. आणि कॉमेडी भूमिका कधी मी केली नाही. एकच केली कशी बशी छोटीशी, ते अमितनीच लिहिलेलं एक नाटक होतं, काय कोण चुकले वगैरे असं काहीतरी, त्याच्यात एक छोटीशी मास्तरची भूमिका केली होती. ते बहुतेक मला नाही कोणी समोर घेतलं. मी खूप जणांना म्हणतो मला द्या राव असं कॉमेडी भूमिका आहे तरी असं, आणि समोर नाही घेतलं कोणी मला. अच्छा. आणि मग व्यावसायिक रंगभूमी तर जास्त नाही, शिकतच नाही. मग छोट्या पडद्यावर काही काम त्यावेळेस तुम्हाला मिळालं, तुम्ही केलं? नाही, एक छोटासा रोल मी करून आलो होतो बरं का. मोरगावचा जो देव आहे, नाही मोरया गोसावी, मोरया गोसावींची एक सिरियल होती, त्याच्यामध्ये मी 2 का 3 एपिसोडचं शूटिंग केलं होतं. मोरया गोसावींचं लहानपणीचं जे मोरया गोसावी होते त्यांची भूमिका मी केली होती. आपल्या नगरचे शेखर काळे नावाचे एक ग्रस्त होते, ते परिचयाचे होते, पण ते मला ओळखायचे, माझं काय त्यांचं ते म्हणजे ओळखायचे म्हणजे घरच्यांना ओळखायचे नगरचे असल्यामुळे. तर रवींद्र मंकणी प्रोडक्शन्सचं
ते प्रोडक्शन होतं आणि त्यांनी मला नेलं होतं बा, मी मोरगावला जाऊन त्याचे 2-3 एपिसोड करून आलो. पण नाही ते म्हणजे शूटिंगशी काही फारसं मला गणित जुळलं नाही. कंटाळवाणा प्रकार असतो. मग मागच्या वर्षी जुळलं ट्रिपल सीटच्या वेळेला. हो ते जुळलं ते ठीक आहे. ट्रिपल सीटचा कसा अनुभव होता? अरे सुंदर. ट्रिपल सीट कसं तुम्ही व्यंकटेश कसा मिळाला तुम्हाला? ट्रिपल सीटचं काय झालं बरं का, ट्रिपल सीट होण्याच्या आधीपासूनच्या प्रोसेस मध्ये मी होतो. कारण आता स्वप्नीलनी ज्या वेळेला सुरुवात झाली, स्वप्नील असेल, अभिजित दळवी असेल, संकेत पावसे असेल, पुष्कर असेल, तर फिल्म करायची आपल्याला अशा म्हणजे स्वप्नीलचं आमचं खूप वेळेला बोलणं व्हायचं. जसं महाकरंडक सुरू झाला तसं तेव्हापासून आपल्याला तो विचार आपल्या ह्याच लोकांचं सगळं. हो तर म्हणजे एकदा तर सुरुवात झाली आणि मग समोर ते थांबलं. मग आमचा स्वप्नीलचा विषय आला, म्हटलं आता काहीतरी सुरू झाल्याशिवाय सांगू नका बाबा मला. तर म्हणजे मला त्याची ना स्टोरी पण माहिती होती. मग आम्ही असं बसलो ना की ते असं असं होतंय सर, नवीन स्टोरी येते, म्हणजे आपण अशी लिहून घेतोय, याचे आपण असं केलंय आणि असं खूप साऱ्या गोष्टी आमच्या गप्पा व्हायच्या. बरेच ड्राफ्ट त्याचे मी ऐकले होते. बरं बऱ्याचदा आम्हीच बसायचो कास्टिंगला की बाबा कोण कोण सूट होतोय, मग तुम्हाला विचारतोय सर सांगा राव कोण तुम्हाला वाटतंय बाबा पाहून, असं नाही. मग आम्ही असं खूपदा आमच्या मीटिंग मध्ये मी त्याचा थोडासा भाग होतो. पण कसं होतं शेवटी मी फार त्याच्यामध्ये नव्हतो. मग त्याचं स्क्रिप्ट खूप फायनल झालं, बरेच दिवस ते होत होतं. आणि एक दिवस हे सगळेजण बसले होते स्वप्नीलच्या दुकानात आणि मी आपला नेहमीसारखा गेलो, म्हणलं अरे यार ते आपले मीटिंग वगैरे. तर अभिजित आणि स्वप्नील असे माझ्याकडे बघितलं का, संकेतही होता. जमलं व्यंकटेश म्हणून ते उभे राहा म्हणलं. बरं सर तुम्ही समोर, आता ते मला सरच म्हणतात, उभे राहा बरं म्हणे सर तुम्ही समोर. हा फायनल, कारण त्याच्या आधी त्यांनी खूप सारी नावं पाहिली होती, पण ते समोर त्यांना ना त्या म्हणजे अशी फॅमिली डिझाईन करतात ना फिल्मचे बऱ्याच, तर त्याच्यात त्यांना बहुतेक मी सूट झालो असेल असं वाटलं असेल आणि मी झालो व्यंकटेश. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. मी म्हटलं मी करायचंय का? हा तूच करायचंय म्हणे रोल. नाही काही रोल तू कर म्हणे, बाकी नको काय बरोबर करू. आणि मग मी व्यंकटेश झालो. मग ते बाकी सगळे वर्कशॉप झाले, मग ती पुढची प्रोसेस. पण एक्सपिरियन्स म्हणून मुळात काय झालं, तो दुसऱ्यांचा सिनेमा नव्हता ना, म्हणजे तसं म्हणलं तर तो माझा पण एक सिनेमा होता एका अर्थाने. संकेत त्याचा दिग्दर्शक माझा खूप जुना मित्र, म्हणजे आमच्या सूरचक्र एकांकिकेपासूनचा तो आमचा मित्र, मुखवटेचाच तो दिग्दर्शक. अभिजित दळवी लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक, तो माझा मित्र गेल्या 10-12 वर्षांपासून. स्वप्नील मुनोतचा तर काही प्रश्नच नाही, तो वयाने लहान पण त्याची आमची खूप जुनी ओळख. म्हणजे माझ्या पहिल्या एकांकिकेचा मला अनुभव आहे की आम्ही समर्थ शाळेमध्ये त्याची प्रॅक्टिस करायचो, तिथेच स्वप्नील राहायचा समोर आणि तो आमची प्रॅक्टिस बघायला यायचा. म्हणजे तेव्हापासून आम्ही त्याला कृष्ण म्हणायचो. त्याचे कुरळे केस मस्त चेहरा होता, आम्ही त्याला कृष्ण म्हणायचो. तर म्हणजे तो एवढा, त्याच्यामुळं बरं याच्या प्रोसेसिंगचा एक भाग सुरुवातीच्या काळात मी असल्यामुळे ती माझी फिल्म होती आणि मला ना खूप छान वाटायचं एक होम प्रोडक्शन. पण एक फिल्म म्हणून या सगळ्यांनी जे काही केलं ना, यांच्या या कामाला सॅल्यूट आहे. म्हणजे स्वप्नील, पुष्कर, अभिजित आणि अर्थातच ऑफकोर्स संकेत आणि जी सगळी टीम, या चौघांचं फार म्हणजे प्रचंड मला कौतुक वाटतं की त्यांनी ही फिल्मच केली नाही. म्हणजे मला खूप सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षीच्या मराठी फिल्म्स मधली सगळ्यात चांगली फिल्म म्हणून जर ती कुठली रेकग्नाइज झाली असेल फॅमिली फिल्म, तर ती ट्रिपल सीट होती. आणि ती आपली फिल्म आहे, याच्यापेक्षा आनंद कुठला असावा, ज्याच्यावर यांनी खूप कष्ट केले. या सगळ्यांनी एक इंडस्ट्री अख्ख्या इंडस्ट्रीचं लक्ष नगरकडे घेतलं की नगर सारख्या शहरात 100% चित्रित झालेली एक फिल्म होते आहे. आणि ही नगरकरांसाठी खूप महत्वाची गोष्ट होती, कारण अख्खी इंडस्ट्री अरे नगरमध्ये फिल्म झाली, हा जो एक अप्रोच आपला तयार झाला तो खूप महत्वाचा होता. जे ग्लॅमर मिळणं गरजेचं असतं, मी जसं तुला मगाशी म्हणालो रेकग्निशन गरजेचं असतं, तसं तुमची या अर्थाने सुद्धा दखल घेणं आणि ग्लॅमरस वर्ल्डचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाणं, हे काम मला वाटतं अहमदनगर फिल्म कंपनी आणि ट्रिपल सीट या त्यांच्या निर्मितीने केली असं माझं मत आहे. आणि अर्थातच महत्वाचं नाव ते आपण स्किप नाही करू शकत, नरेंद्र फिरोदिया जे या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांनी मुळात या सगळ्यांवर विश्वास दाखवला. या चौघांवर तो अर्थात तो माणूसही तसाच आहे, एवढा. तर त्यांनी हे मात्र केलं. माझा अनुभव विचारशील व्यंकटेश म्हणून कमाल मजा केली आहे. वा क्या बात. दादा तुम्ही अभिनय करत होता, पण कधी मग हे बाकीच्या ज्या गोष्टी असतात जसं की प्रकाश योजना असेल
किंवा संगीत संयोजन यामध्ये असं वेगवेगळे असे काम आता तुला संगीत संयोजनाचा तर अनुभव सांगितलाच मी. प्रकाश योजनेच्या मी नादीच नाही लागलो, असा अनुभव मिळाला. कारण तांत्रिक अंगात मला काही फारसं डोकं आहे असं मला कधीच वाटलं नाही. कारण खरं सांगायचं तर तुला, मला आता म्हणजे 20 वर्ष झाली, मला लाईट आल्यानंतर त्या आता नाटकात एक शब्द वापरतात, लाईट घेणे असा एक शब्द वापरतात त्यासाठी. तर ते कसं करायचं ते मला जमलं, पण ते कसं टाकायचं ते काही मला कळलं नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यानं कधी भानगडीत पडलो ना, मी कधी केला काही चौकशी केली त्याची अजिबात प्रॉब्लेम. आपल्याला काय जमतंय ते माझ्या लक्षात आलं एकदा अनुभव घेतल्यानंतर, व ते जमतंय आपल्याला तेवढंच करा, बाकीचा फापट पासाला नको. तू दिग्दर्शक म्हणून काही केलं कधी नाटकाचं? नाही केलं, कारण मला गरजही नाही वाटली कधी. मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले सुरुवातीपासून. ते तर आहे. म्हणजे पहिला दिग्दर्शक मी तुला सांगितला अमित पैसे होता, त्याच्यानंतर शैलेश मोडक, मग देवदत्त रानडे, ते म्हणजे ते आयुष्यभराचे दिग्दर्शक आमच्या. त्याच्यानंतर शेखर वाघ, या माणसाचं नाव मी कधीच विसरणार नाही. त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीच्या काळात शिकवल्या. त्याच्यानंतर मग संजय आढावांनी काही गोष्टी अभिनयातल्या शिकवल्या. क्षितिज जावळे, जो माझा सगळ्यात आवडता दिग्दर्शक, अमित खताळ, तोही आवडता दिग्दर्शक. कारण त्या दोघांनाही कळलं की या माणसाकडनं काय करून घ्यायचं. अर्थातच बीडी काका, त्यांनी मला संधी दिली. मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले. कशाला आपण डोकं चालवायचं म्हणजे आपण काय चाललं डोकं चालवायचं. मी काही फार नाही फंदात पडलो. हा, मला कळायला लागल्या काही गोष्टी, मी सांगितल्या. त्याचा अनुभव मला वाटतं तू घेतलेला आहेस माझ्या दिग्दर्शनाचा. त्या तो कसा होता मला माहित नाही. त्याच्याबद्दल नाही, खरंच खूप छान होतं. पण दादा कसं आहे की तू जे सांगतोस आम्हाला की रंगमंचावरचा वावर, हातवारे वगैरे, एक्सप्रेशन्स वगैरे किंवा आवाज, तसं बेंबीच्या देठापासून, मला ते अजून बेंबीचं देठ नाही, पण या सगळ्या गोष्टींविषयी सांगा ना थोडं. आता जे नवीन कलाकार आहेत ना. अरे नाही, मला या सगळ्या लोकांनी जे शिकवलं, अजून एक गोष्ट मला एका माणसाने शिकवली, ती मला नंतरच्या आयुष्यात खूप कामाला आली. ती म्हणजे सतीश लोटके. या माणसाने मला ना आवाज कसा वापरायचा हे शिकवलं. जे मला नंतरच्या काळात मी जे व्हॉइस ओव्हरचं वगैरे काम केलं त्याच्यात मला त्यांनी व्हॉइस ओव्हर शिकवला. सतीश लोटके, हो 100%. त्या माणसाचा आवाज खूप सुंदर आहे आणि त्याला ना आवाज कसा वापरायचा हे पण कळतं. सतीश दादा म्हणजे नगरमधल्या अनेक आमच्या सगळ्या नवीन कलाकारांसाठी एक खूप भारी माणूस येतो त्यांनी, कारण खूप नवीन लोकांना घेऊन काम केली. म्हणजे क्षितिजला सुद्धा पहिल्यांदा नाटकात त्यांनीच घेतली, सतीश दादा. तर त्यांनी मला ना आवाज कसा वापरायचा शिकवलं. तर तू जो आता प्रश्न विचारलास ना की कसं वावरायचं वगैरे, खरं सांगू का, मी अधिकारवाणीनं त्याच्यावर बोलू शकत नाही. ठीक, मी केलं असेल 20 वर्ष काम, मी या सगळ्यांकडनं शिकलो. पण मला एक गोष्ट नक्की कळली की तुम्हाला ना रंगमंचावर वावरताना मी कसा प्रेझेंट झालो पाहिजे याचं भान असणं खूप गरजेचं. जे भान जर तुम्हाला नसेल ना तर तुम्ही नाही चांगले काम करू शकत. वावर कसा करायचा, उभं कसं राहायचं, हे काय अशा सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत, त्या अनुभवानी येतात. पण तुम्ही ते ना ग्रास्पिंग पाहिजे तुमच्या. म्हणजे जसं मी ज्या वेळेला तुमचा नाटकातला भाग बसवतो, तुम्ही ऐकत होतात म्हणून मला तुम्हाला सांगता येत होतं. तुम्ही जर ऐकूनच म्हणजे ऐकलं असतं तुम्हाला ते समजलं नसतं तर मी तुम्हाला सांगू शकलो नसतो. माझ्या सुदैवानं मला या लोकांनी जे सांगत गेले ते मी शिकत गेलो. जे जमत नसेल ते मी प्रॅक्टिस करायचो. म्हणजे तुला खोटं वाटेल, मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगितली होती की तुम्ही चाला आणि बघून बोला. मी स्वतः ती एक्सरसाइज बऱ्याच नाटकांच्या वेळेला तासन तास एकटा करायचो हॉलमध्ये जाऊन, एकटाच. कारण मला असं सांगितलं होतं नाटकात ना कधी सरळ चालत नाही, नाटकात गोल चाललं जातं, नाटकात प्रोफाईल्स दिल्या जातात, कसं दिसलं पाहिजे, एक त्रिकोण आपला असतो. अशा खूप साऱ्या गोष्टी मला या सगळ्यांनी सांगितल्या होत्या, ज्या मी स्वतःवर आधी इम्प्लिमेंट करायचो की मी कसा दिसतो, काय करतो, माझं बोलताना माझा आवाजाचे हे कसं राहिलं पाहिजे, हे मी खूप शिकत गेलो. बऱ्याचदा सभागृहामधले आपले काय म्हणतात त्याला ना, रिवर्ब येतो, आवाज आदळून आपल्याकडे येतो, एको येतो, याचा अंदाज यायला लागला आपल्याला. तर हा अंदाज तुम्हाला घेता आला पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, खूप काम केलं पाहिजे तुम्ही स्टेजवर. प्रॅक्टिसला आपल्याकडे तालीम म्हणतात, तालीम हा करेक्ट वर्ड आहे. तालीम तुम्ही ना ती तालीम केली पाहिजे, भोकलं पाहिजे तुम्ही रोज 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 रोज. आणि ना तुम्ही स्वतःला रोज अपडेट केलं पाहिजे. तुम्ही चुकीची तालीम करता कामा नये,
हे पण खूप महत्वाचं. चुकीचा रियाज. हा, चुकीचा रियाज जसा घातक असतो ना, हा रियाज आहे. हा रियाज ना तुम्ही रोज अपडेट केला पाहिजे, घासून पाहायला पाहिजे. मी बरोबर करतो. मी खूप जणांना, मी आजही विचारतो की मी जे केलंय ते बरोबर आहे का. जी काही ठराविक माझी मंडळी आहेत त्यांना मी आजही विचारतो की मी जे बोललोय ते बरोबर बोललोय का, माझ्या आवाजातला चढ उतार बरोबर आहे का, माझे शब्द बरोबर येत आहेत का, मी कुठल्या शब्दांचे उच्चार चुकीचे करतोय का, मी चुकीच्या ठिकाणी थांबलोय का, मी चुकीचा चाललो का, हे मी आजही विचारतो. आणि आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे असं मला काय वाटतं. उगाच आता काय मला एवढी बक्षीस आहे असं केलं की तुम्ही संपले. असं नाही केलं पाहिजे. हे एवढं जरी सगळ्यांनी केलं ना तरी खूप आहे. स्वतःला सतत पारखत राहिलं पाहिजे आणि स्वतः सतत शिकत राहिलं पाहिजे. मला आजही जर कोणी विचारलं, म्हणजे आता मला जवळपास राज्यनाट्याचीच 8 बक्षीस आहेत. त्याच्यामध्ये 2 मेडल्स आहेत, 5 सर्टिफिकेट्स आहेत. एकांकिकांमध्ये, अनेक एकांकिकांमध्ये मला अभिनयाची बक्षीस आहेत, प्रथम बक्षीस. मी खूप सारी बक्षीस आहेत मला. पण आजही माझी एकांकिका करताना किंवा मी प्रयोग स्टेजवर जातो मला आजही भीती वाटते. ही भीती वाटली पाहिजे. ती भीती वाटलीच पाहिजे की माझा आजचा परफॉर्मन्स हा सर्वोत्तमच झाला पाहिजे. कारण कसं असतं, हे बक्षीस मिळालं ना मला, त्यावेळेला मला काहीच कळत नव्हतं. पण हे बक्षीस मिळाल्यानंतर थोडस हवेत गेल्यानंतर काय होतं हे मला दुसऱ्याच वर्षी कळलं. प्रसिद्धी मिळणं सोपं असतं आणि पण ती मिळालेली प्रसिद्धी किंवा तुमच्याकडे लोक पाहायला लागल्यानंतर ते मेंटेन करणं फार अवघड असतं. ते जर तुम्हाला जमलं नाही ना तर मग तुम्ही गेले मातीत. एक स्पष्ट, तुम्ही हवेत गेले की घरी. आणि माझ्या सुदैवाने माझे सगळे दिग्दर्शक मार्गदर्शक इतके डेंजर आहेत. थोडस असं काही कौतुक केलं कोणी की माझी पार म्हणजे काय तो असा फुगा फुगला का मारली टाचणी केलं की आम्ही जमिनी. त्याच्यामुळे माझ्या सुदैवाने हे सगळे जे माझे मार्गदर्शक आहेत यांनी मला कायम जमिनीवर ठेवलं. म्हणून मी थोडंफार शिकू शकतो किंवा नवीन काम करू शकतो. ते या सगळ्यात. तर तू जे आतापर्यंत नाटकं केली वेगवेगळी, त्यातलं तुझं आवडतंच नाटक कोणतं की हे नाटक तुला खूप आवडलं बाबा? मला पुढे असं ते धर्मसंकटात टाकून तरी एखादं असतं ना दादा प्रत्येकाचं. मला खूप नाटक माझ्या बहुतेक, आता एकांकिका तुम्हाला सांगशील ना तर एकांकिकेमधलं माझं सगळ्यात आवडलेलं काम मला एकतर अर्थातच माणूस माझं नाव आणि दुसरं सूडचक्र, जी माझी सगळ्यात आवडती एकांकिका. त्याच्यात मी अश्वत्थामाचा रोल करायचो. मला खूप बक्षिसं मिळाली. त्याचे आम्ही स्पर्धेशिवाय पण खूप सारे रोल प्रयोग केले. आणि नाटक क्राईम पॅशनल अर्थातच. आणि आत्ताच्या काळातलं म्हणशील तर ग्रेट एक्सचेंज आणि आय एम कॅप्टन मलिक. आय एम कॅप्टन मलिक मधला माझा जो रोल आहे तो मला रोल म्हणून खूप आवडलेला रोल. मी आधी याच्या आधीच बरंच आधी झालं 2014 सालचं नाटक आय एम कॅप्टन मलिक. पण कमाल प्रयोग झाला होता आमचा. अख्खा थिएटर मध्ये असं म्हणतो ना, अरे यार असं छाप मध्ये आपण प्रयोग करतो नाही का, असं चकचकीत प्रयोग, एकही चूक नाही नाटकात, स्टार्ट टू एंड असा सिनेमॅटिक प्रयोग, सुंदर नेपथ्य, कमाल भारी प्रयोग. या लोकांबरोबर जे तुमचं ट्युनिंग जमलेलं आहे ते अर्थात ग्रेट एक्सचेंज तर काय दादा. आपण यानंतर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट या संकल्पनेकडे येऊया. नेमकं काय कन्सेप्ट काय आहे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे? अरे काय नाही, आपण आवाज देतो वेगवेगळ्या गोष्टींना, आपण जाहिराती पाहतो वेगवेगळ्या. आता जसं ते सगळ्यांना परिचित असणारी गोष्ट, खरं तर त्याला माझा आवाज नाहीये. आपल्या सगळ्यांकडे रोज सकाळी निवडणुकीच्या वेळेला किंवा याच्या वेळेला गाड्या येतात प्रचाराच्या, त्याला माझा आवाज असतो. सध्या सगळ्यांकडे घंटा गाडी येते. तर अशा प्रकारच्या जाहिराती असतील, वेगवेगळ्या निवडणुकीच्या सिरीज असतील, किंवा आपण सगळेजण गणपतीत आरास बघायला जातो त्याचे असतील. तर हे जे सगळे पात्र बोलतात त्यांना जो आवाज दिला जातो त्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. जो मी करायला सुरुवात केली 2007 साली, तोही अर्थातच सतीश लोटकेंमुळे करायला सुरुवात केली. ते करायचे बरेच वर्ष. त्यांनी मला एक दिवस बोलवलं, तू ये रे म्हणे, तुझा आवाज बरा, उच्चार विचार चांगले तुझे, तर तू कर. आणि मग ती सुरुवात झाली आणि ती इतकी म्हणजे जोरदार झाली. माझ्या दृष्टीनं ते खूप अवघड काम आहे. व्हॉइस ओव्हर करणं हे अतिशय अवघड काम आहे. म्हणजे तुमचा आवाज चांगला आहे, तुम्हाला बोलता बरं येतं, किंवा तुम्ही नाटकात कामं केली म्हणजे तुम्हाला व्हॉइस ओव्हर येईल, हा गैरसमज आहे लोकांचा. असं होत नाही, हे मी तुला माझ्यावरनं सांगतो. आणि मी गेल्या 12-15 वर्षात इतके कलाकार पाहिलेत असे की ते स्टेजवर कमाल काम करतात, माईक समोर नाही बोलू शकत. कारण ते माध्यमच वेगळं आहे. म्हणजे जसं नाटक हे लेखकाचं माध्यम आहे,
आणि सिनेमा हे दिग्दर्शक आणि तंत्राचं माध्यम आहे. हो. म्हणजे मी काल परवाच अमृताला म्हणालो की आज आपल्याकडे असं म्हटलं जातं, मी धाडसानं विधान करतोय की नाटकात काम केलेल्या लोकांना सिनेमात काम करणं फार सोपं असतं. याच्यावर माझा विश्वासच नाही आणखी. कारण सिनेमा हे पूर्ण तंत्राचं माध्यम आहे. तुम्हाला त्या कॅमेऱ्याच्या लेन्सची जोपर्यंत त्याचा तुम्हाला सेन्स येत नाही तोपर्यंत तुम्हाला काम करता येत नाही. नाहीच करता येत. तू किती भारी नट अस. आणि हेवी अभिनय, कमी अभिनय ते नाही, ते तंत्रच वेगळं आहे. म्हणजे तू नाटकातला अभिनय आणि सिनेमातला अभिनय याच्यात मला तरी काही साम्य वाटत नाही. खूप वेगळं आहे ते. पण हे सगळं करत असताना असो, मी थोडं विषयांतर झालं माझं, तर व्हॉइस ओव्हर मध्ये हे सगळं येतं. आणि मी खूप सारे व्हॉइस ओव्हर्स आजपर्यंत केले. जवळपास 3,000 रेकॉर्डिंग आजपर्यंत केले. सहज झाले असते माझे. आरास म्हणशील तू तर मी आज नगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मनमाड, औरंगाबाद, हैदराबाद आणि आंध्र प्रदेश. तू म्हणशील आंध्र प्रदेशात मराठी कोण आहे? हैदराबाद आणि आंध्र प्रदेशात आम्ही हिंदी सिरीज करून द्यायचो. इंदोर. तर इथे गेल्या 10 वर्षांपासून आम्ही नियमितपणे गणपतीच्या आरासच्या ज्या सिरीज असतात त्या करून पाठवतो. माझा तो अनुभव, ते 10 दिवस माझ्या आयुष्यातले सुवर्ण क्षण असतात. लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोलाही ते कळलंय की आपल्या नवऱ्याला 10 दिवस फोन करायचा नाही. तो कधीही येतो, कधीही जातो, दिवसभर बडबड करतो. त्यामुळे घरी आल्यावर त्याच्याशी बोलायचं नाही. सुदैवानं बायको माझी शहाणी असल्यामुळे ती मला फारसा त्रास देत नाही. सुरुवातीचे 1-2 वर्ष तिने केला थोडा वेळेपणा, पण तिच्या लक्षात आले माणूस वाया गेलेला आहे, हा काय आपला ऐकणार नाही. त्यामुळे ती नंतर आताशा मला काही म्हणत नाही. एनिवेज, पण तो अनुभव मात्र कमाल. म्हणजे मी क्षणात ज्ञानेश्वर असतो, क्षणात मी रावण असतो, मध्येच मी युधिष्ठिर असतो, किंवा एक असा अकराळ विक्राळ राक्षस असुर विसूर असतो, असं काही असतं. पण लय मजा येते. ते 10 दिवस आम्ही खूप सारा अभ्यास करतो. आयुष्यात कधी एवढी पुस्तकं वाचली नसतील एवढी पुस्तकं वाचतो. त्याच्यातल्या गोष्टी काढतो, हनुमान विमानाच्या ज्या माहिती नसतात. अनेक नवीन स्क्रिप्ट लिहितो बसल्या बसल्या. अनेक म्हणजे मी कधी कधी मीच एकटा 3-4 पात्रांचे आवाज देऊन सीडी बनवतो. पात्र अवेलेबल होत नाही, ते मग आम्ही मिक्सिंग करून, असं ते खूप साऱ्या मजा असतात. पण तो कमाल अनुभव असतो. दादा, आरसचा एक किस्सा आहे बघा तुमचा, तुम्ही मला सांगितला होता. तो आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ऐकायचा आहे. काहीतरी घडलं होतं असं, तेव्हापासून तुम्ही आरस किंवा देखावे याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली? खरं तर मला आता मी ब्लँक झालोय त्या नाटकासारखं. मला खरंच आठवत नाही. मला जरा थोडीशी हिंट दिली. हा, तेच की तुम्ही असेच जे वेगवेगळे असे पुस्तकं वाचून किंवा कथा वाचून ते तुम्हाला आठवायचे, त्याच्याविषयी सांगितलं. मला वाटायचं बरं का की आपल्याला असा आवाज देता येईल का वगैरे. आणि मी तो म्हणजे प्रयत्न असायचा माझा, आणि मी ते केलेलं एकदा. तर मला ते काही असं आवडलं नव्हतं. आणि काय व्हायचं ना, या कॅसेट्स खूप वाईट असायच्या खूपदा. काय गाणं बोलतात रे. मग मी कधी कधी ना त्याची नक्कल करायचो वगैरे घरी की मी कसं बोलेन. आणि मग मला ज्यावेळेला ती संधी मिळाली, आय ग्रॅब दॅट मुवमेंट. मी कधी ती सोडली नाही. मग काय दणकाच सुरू झाला त्याचा. किस्से खूप आहेत ऍक्च्युली बरं का त्याचे. पण एकदा आम्ही रात्री 2-2:30 वगैरे एक रेकॉर्डिंग केलं होतं, लक्षात नाही ते आता. पण ना खूप आवाज काढले होते आम्ही त्याच्यात वेगळे. आणि खाली ना ती कुत्री असायची बंटी ढोरे, रामेश्वर ढोरे, शांती ऑडिओचे आमचे सर्व या व्हॉइस ओव्हर मागचे आमचे खास मित्र, ज्याच्याकडे आम्ही रात्रंदिवस युद्धाच्या सारख्या प्रसंगात हे सगळं करत होतो. आणि रात्री ते 2-2:30 आम्ही त्याचा काहीतरी राक्षसाच्या ओरडण्याला ते काढली. शेवटी कुत्री गोळा झाली, भुंकायला लागली ती जोरदार. आवाज कुठून येतोय, सगळं शांत. आणि तो हे कोणालाच काही कळेना. फुल कुत्री 10-20 खालीवर भुंकताय आमच्याकडे. बरं त्यांना कळेना भुंकाव तरी कुठे भुंकाव, आवाज कुठून येतोय. आणि त्याच्या स्टुडिओत ना असं तो एको साऊंड जायचा अरे बाहेर. त्यांनी तो सोबत स्टुडिओ काय विचारू नको. ते पलीकडच्या घरातल्यांनी लाईट पण लावलं नाही. काय रात्री कोण वाजतंय असं. मग त्यांच्या लक्षात आलं की हे ढोरेंकडे काहीतरी चाललं असं. असे खूप किस्से आहेत म्हणजे. पण व्हॉइस ओव्हर हा एक कमाल अनुभव आहे. त्याच्यात मी खूप साऱ्या डॉक्युमेंटरीजला मग व्हॉइस ओव्हर केले मोठमोठे. म्हणजे आजही युट्यूबवर वगैरे त्या डॉक्युमेंटरीज अवेलेबल आहेत. आणि मजा आली. पण माझा तो अनुभव मात्र आजपर्यंतचा खूप चांगला अनुभव आहे. सुदैवाने नंतर खूप साऱ्या संधी त्याच्यामध्ये मला मिळत गेल्या.
त्यालाच धरून निवेदन किंवा सूत्रसंचलन हा जो भाग आहे यासाठी वाचन मनन चिंतन अत्यंत आवश्यक आहे. प्रचंड. तुमचं वाचन प्रचंड आहे असं मला कळलं आहे. आणि मी याच्यासाठी खूप लोकांना धन्यवाद देतो. पण माझ्या वाचनाची सुरुवात कशी झाली तुला सांगतो. आपल्या नगरला साहित्य संमेलन झालं 95 सालची वगैरे गोष्ट असेल. त्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सर्व होते यशवंतराव गडाख, जे माझ्या मोठ्या काकांचे अत्यंत जवळचे मित्र. तर ते नाट्यसंमेलन झाल्यानंतर साहित्य संमेलन झाल्यानंतर त्यांनी दरवर्षी नगरमधल्या आणि जिल्ह्यातल्या काही ठराविक लोकांना काही पुस्तकं आणि दिवाळी अंक पाठवायला सुरुवात केली. 97 सालापासून दरवर्षी आमच्याकडे 10-10, 12-12 दिवाळी अंक यायचे, दर्जेदार दिवाळी अंक सगळे. माझ्याकडे आजही 98 सालचे, 99 सालचे, 2000 सालचे असे काही निवडक दिवाळी अंक आजही माझ्याकडे आहे, ज्याच्यावरून मी खूप शिव्या खातो की काय ती रद्दी जमवून ठेवली घरात. पण मी ते आहे आणि त्याचं महत्व फक्त मलाच माहिती. मला तेव्हापासून वाचनाची सवय लागली आणि मग मी प्रचंड वाचन केलं. म्हणजे ही गोष्ट मी होतो 10वीत तेव्हा, 97-98 मी 10वीला होतो. तर तेव्हापासून मला वाचनाची सवय लागली, जी खूप वाढत गेली. यासाठी अर्थातच माझे वडील, ज्यांनी मला अमृतवेल सारखी कादंबरी दिली हातात वाचायला. माझी मोठी बहीण, जिला वाचनाची प्रचंड आवड होती. माझे मोठे काका, जे माझ्या या सगळ्या प्रवासातले, म्हणजे मी जे काही नंतरच्या काळात निवेदन केली असतील किंवा काय जे काही केलं त्याचे सगळ्याचे माझे मुख्य प्रेरणास्थान कोणी असतील तर माझे मोठे काका. आणि त्यांना मी लहानपणापासून बोलताना बघत आलो आणि त्याची स्टाईल आपल्याला यावी असं मला वाटलं. कारण जो माणूस उभा राहिल्यानंतर सहज तास दीड तास कोणत्याही वयोगटातल्या माणसांना असा हातात ताब्यात ठेवू शकतो, अशी कमांड आहे त्या माणसाची, असे श्रीकांत बेडेकर. या सगळ्यांमुळे मला वाचनाची सवय लागली, जी मला माझ्या निवेदनाच्या क्षेत्रात कामी आली. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं निवेदन केलं गोव्याला, जे एका फार मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट होता तो, ज्याच्यामध्ये खूप सारी माती खाल्ली होती मी. हाही शब्द नगरच्या नाटकवाल्यांचा. म्हणजे पोहोचायला नंतरचा कार्यक्रम म्हणशील तर तो उत्तम झाला. आणि जिथून माझ्या निवेदनाच्या क्षेत्रात सुरुवात झाली. खूप सारे कॉर्पोरेट इव्हेंट्स मी नंतर केले, खूप सारे कार्यक्रम केले, 300-400 कार्यक्रम माझे आजपर्यंत झाले. या सगळ्या कामात जसे माझ्या नाटकात मला ही सगळी मंडळी भेटली, तशी माझ्या या क्षेत्रात ज्यांनी मला खूप, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, असं उभे राहिले माझ्यावर, खूप साऱ्या संधी दिल्या, अशा 2 व्यक्ती मला भेटल्या. त्या पहिल्या कॉन्फरन्स जी त्यांची होती ते असे आपल्या नगरचं नाव संपूर्ण भारतात नेणारे पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा, ज्यांनी मला संधी दिली त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची. माझ्याकडनं सगळ्या झालेल्या चुका या ऍक्सेप्ट केल्या आणि आजही कुठलाही काही कार्यक्रम असला की हक्कानं मला जे सांगतात असे पेमराज बोथरा. आणि त्याच कार्यक्रमात मला भेटलेली अत्यंत भारी व्यक्ती, जी माझ्या आयुष्याची मेंटॉर बनली आज. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. मी काय आहे हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं माझ्या आई वडिलांनंतर. आणि मला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याची सवय त्या माणसानं लावली की करावं सर, हे तुम्हाला येईल, करा, करून बघा, हे तुम्ही करा, ते तुम्ही करा, ते तुम्ही करा. असं करत करत मला त्यांनी खूप साऱ्या गोष्टी करायला लावल्या, शिकायला लावल्या, नवीन नवीन ठिकाणी नेऊन नवीन नवीन गोष्टी दाखवल्या. ते म्हणजे अभय बाबूलालजी शेटिया. हा माणूस ज्याचं माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. मी एवढी आता प्रास्ताविक केलं त्यांच्याबद्दल. तर त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या. आणि वाचन तर ते काय आजही चालू. मी दरवर्षी 1000 रुपयाची पुस्तकं विकत घेतो, दरवर्षी 1000 रुपयाची दिवाळी अंक विकत घेतो. त्यावरूनही मी शिव्या खातो. त्या गोष्टी वेगळ्या. म्हणजे तुझ्या लक्षात आलं असेल की कलाकाराला किती शिव्या खाव्या लागतात. असा मी त्याशिवाय प्रेक्षकांची किंवा रसिकांची टाळी पण आहे, मोठी गोष्ट आहे. दादा थोडस पुढे जाऊयात आपण. तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांच्या मुलाखती घेतल्या, जसं की भरत दाभोळकर, अनुपम खेर, मेघना एरंडे, विशाखा सुभेदार, कृष्ण प्रकाश आमटे, यांच्यापैकी कोणाच्या विषयी असं काही नाही. हे सगळेच अनुभव फार उत्तम होते. म्हणजे मला सगळ्यात आवडलेला एक किस्सा तुला सांगतो. त्या दिवशी बहुतेक तुला बोललो असेल की प्रकाश आमटेंची आणि त्यांच्या बायकोची एकत्र मी मुलाखत घेतली. आणि तो माणूस जसा पडद्याच्या समोर असतो तसाच पडद्याच्या आत आहे, तसाच इतरांमध्ये आहे. पारदर्शक माणूस,
एकदम म्हणजे खरंच अशी माणसं आपल्या समाजात आहेत हे आपलं नशीब आहे. कमाल एक्सपिरियन्स होता माझा त्या माणसाचा आणि मी खूप समृद्ध झालो होतो त्यांना भेटून की असं आपल्याला इतकं साधं राहता यावं. खूप मस्त माणूस. ते झाले हनुमंतराव गायकवाड बीव्हीजी ग्रुपचे. सुंदर माणूस म्हणजे अर्थात सगळे ज्यांच्या मी मुलाखती घेतल्या पण ही दोन लोक नाही विसरता येणार. खूपच छान म्हणजे मला फार मजा आली होती यांच्याशी गप्पा मारताना. दादा अनेक विषय झाले आता आपण जसं बोलू पण तुम्ही उत्तम खवय्ये सुद्धा आहात. अरे माझा जन्मच खाण्यासाठी झालाय असं मी काय म्हणतो. कसं आहे म्हणजे कसं सुरुवात केली? नाही खाण्याची आवड मला आवड आहे पहिले खाण्याची आवड सुद्धा घरीच अगदी जोरदार. आपण मी एकदम मास्टर शेफ आहे, तू काळजीच करू नको. मला खूप जणांना मला खूप जण चिडवतात पण ऍक्च्युली त्याच्यावर की अरे यार हे काय माणूस आहे राहा. आणि मला ना त्याच्याबद्दलचं नॉलेज पण असं खूप ठेवायला आवडलं. ऑटोमॅटिक होता अर्थात. आणि ते टीव्हीवरच्या अनेक चॅनल्स मुळे माझी ती आवड फार जोपासली जाते. मजा येते. खूप साऱ्या गोष्टी नवनवीन मी करून पाहतो. म्हणजे बरेच जण विनोदानी असे कुठे दुसऱ्या गावाला वगैरे गेले की मला फोन करतात, सौरव इकडे कुठल्या हॉटेलात जाऊ आम्ही, मी गेलो असेल तुम्हाला. असे खूप जण आहेत की जे मला विचारतात कुठे कुठे गेल्यानंतर. सांगत असतो आपलं ज्ञान वाटलं कसं आहे. आणि मजा येते. मला आवडतं खूप खायला. सगळ्यांनी खूप खावं. फक्त खूप खाऊ नये की जेणे आजार होती. खूप प्रकारचं थोडं थोडं खावं. थोडं असं म्हणजे जरा पोट नीट राहतं. कारण ज्यांना माहिती आहे माझ्याबद्दल त्यांना हेही माहिती असेल की खाण्यामुळे माझं काय काय झालं होतं. तर त्यामुळे खूप ठिकाणचं थोडं थोडं खावं पण टेस्ट घ्यावी. माणसाने खात खात जगावं. क्या बात आहे. मस्त. दादा तुम्ही संयोजन करता. आता तुम्ही नगरमधील बऱ्याचशा नाट्य स्पर्धेचे असेल किंवा बाहेर सुद्धा आयोजनामध्ये तुमचा सहभाग प्रामुख्याने असतो. हे म्हणजे स्किल आहे का दादा काही म्हणजे? नाही काय झालं रे आवड होतीच आम्हाला. आणि एक गोष्ट अशी घडली म्हणजे 8 वर्षांपूर्वी आम्ही एक स्पर्धा सुरू केली. त्या स्पर्धेचं नाव नटश्रेष्ठ शाहू मोडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. ती स्वागताध्यक्ष सुरू झाली, ती बंद पडली काही कारणानं. त्याच्याही आयोजनात आम्ही काम केलं आणि असं वाटायचं आम्हाला की ना की आपण काहीतरी झालं पाहिजे, आपल्याकडे लोक आली पाहिजेत. कारण ते ना स्टॉप झालं होतं. नगरला फक्त राज्यनाट्यच व्हायची, एकांकिका स्पर्धा होत नव्हती. स्वागताध्यक्ष सुरू झाली, मग तो सुरू झाला प्रकार. अजून एक स्पर्धा सुरू झाली, ती लवकर बंद पडली अर्थात. पण या सगळ्यामध्ये ना आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीचं फार दुःख होतं की इंटर कॉलेजिएट स्पर्धा नगरला होत नाही, जी सगळ्यात महत्वाची असते कलाकाराच्या आयुष्यात. आणि ती का होत नाही? बरं पुरुषोत्तम मध्ये आपल्याला एंट्री मिळत नव्हती बरेच वर्ष, त्यामुळे आम्हाला कधीच पुरुषोत्तमला जाता आलं नाही आंतर महाविद्यालयीन स्तरावर. आणि आम्ही डायरेक्ट ना समुद्रातच पडायचो आहे, म्हणजे आम्हाला स्टेपच मिळायची नाही मधली. आणि माझी अख्खी जी जनरेशन आहे म्हणजे आम्ही सगळेजण आम्हाला कधीच असं इंटर कॉलेज बरं ती एक मजा आहे ती आम्हाला करता आली नाही कधी. आणि मग आम्ही ठरवलं की आपण एक इंटर कॉलेजिएट स्पर्धा सुरू करायची. मी, अमित खताळ, अमोल खोले, नगरमधले सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर रितेश साळुंके आमचा मित्र आणि अर्थातच पीडिका, आम्ही 5 जणांनी ही स्पर्धा घ्यायचं सुरू ठरवलं. मग त्या स्पर्धेच्या बक्षिसांची नावं सुद्धा आम्ही नगरमधल्या सगळ्या कलाकारांना दिली आणि ती स्पर्धा सुरू झाली. पहिल्या वर्षी 8 एकांकिका, मग 14, मग 17, मग 24, मग 32 अशी आमची ग्रोथ झाली. आणि मग नगरमध्ये एक एकांकिका स्पर्धेचं आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं वातावरण सुरू झालं. आणि गेल्या 3 वर्षांपासून शाहू मोडकला एकांकिका करायची आहे या त्वेषाने पोरं वेगवेगळ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला नाही. ही आमच्या स्पर्धेचं यश. मोठी गोष्ट की नाही राहू इथं आपली एकांकिका करायची, इथे आपली एकांकिका जिंकली पाहिजे, इथे आपण मारायची सगळी बक्षिसं. ही एक स्पर्धा सुरू झाली ज्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून सलग नगरला पुरुषोत्तम करंडक मिळते, जी महाराष्ट्रातली पहिली एकांकिका स्पर्धा. तो मानाचा करंडक. आणि मला खूप सांगायला आनंद होतो की या 3ही करंडकांमध्ये आमच्या स्पर्धेचा खूप मोठा हातभार आहे. कारण या सर्व मुलांनी आमच्या स्पर्धेमध्ये सलग 8 वर्ष वेगवेगळे प्रयोग केले. ते पडले, धडले, खरचटले, सगळं झालं त्यांचं आणि त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं आणि एका मोठ्या ठिकाणी गेले. हाच आमच्या स्पर्धेचा उल्लेख काय म्हणतात त्याला उद्देश होता, जो सफल झाला. आयोजन हे अर्थातच आवडतं, जीन्स मध्ये होतं. मी बघ तुला सांगितलं माझ्या वडिलांची पण संस्था होती, तेच माझ्यातही आलं असावं होता. आणि एकत्र या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करा. हे वेगळे, ते वेगळे, ते वेगळे.
नगर एकमेव नाट्य क्षेत्र आहे बरं का. म्हणजे मला खूप ठामपणे सगळ्यांना आज जाहीरपणे मी सांगतो, कृपा करून नगरच्या नाट्य क्षेत्राला कधीच नाव ठेवू नका. कारण नगरचं नाट्य क्षेत्र जसं आहे तसं अख्ख्या महाराष्ट्रातलं कुठलं नाही. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही नगरच्या नाट्य क्षेत्रात काम करतो. नगरच्या नाट्य क्षेत्रात कोणतेही गट नाही, नगरच्या नाट्य क्षेत्रात कोणतेही तट नाही, भांडण नाही, वादविवाद नाही, मारामाऱ्या नाही. जे काही होतात ते तात्पुरते असतात. पण आम्हाला ना छोटस काही झालं की बदनाम केलं जातं. पण आमच्या इतके एकत्रित, म्हणजे आता या स्पर्धेच्या आयोजनाचं तुला सांगतो, किंवा नगरमधली कोणती स्पर्धा घे, महाकरंडक घे, अक्षर करंडक घे, शाहू मोडक करंडक घे, तुला नगर मधल्या प्रत्येक नाटकाच्या ग्रुप मधले पोरं स्टेजवर काम करताना दिसतील, दिसतात, मोडे उचलताना दिसतील, इन्क्लुडिंग मी. स्टेज झाडण्यापासून सगळी काम आम्ही सगळे पोरं करतो. आमच्या त्यावेळेला असं कणभर सुद्धा मनात येत नाही कारण तो त्या ग्रुपचा आहे. इतर शहरांमध्ये एका ग्रुपचं नाटक पाहायला दुसऱ्या ग्रुपचे पोरं सुद्धा जातात, किंवा तिकडून तिकडे गेले तर मारामाऱ्या होतात. आम्ही ठरवतो, अरे तुझ्या नाटकात नसेल रोल तर आम्हाला दे ना, आमच्या नाटकात रोल आहे. असं एक्सचेंज फक्त नगरला चालतं. नगरची नाट्यसृष्टी अत्यंत सुदृढ आहे, समृद्ध आहे. नगरच्या नाट्यसृष्टीतले खेळीमेळीचं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रात कुठे नाही. हे कृपा करून सगळ्यांनी लक्षात ठेवा. नगरचं, आमचं कलाकारांचं विश्व इतकं चांगलंय. आमच्यामध्ये जातपात नाही, भांडण नाही, वादावादी नाही. जे काय असतील ते तात्पुरते, तेवढ्या पुरते दुसरे फुगवे, नंतर सगळं संपतं. पण आम्ही खूप खुश आहोत. आम्ही सगळे एकत्र काम करतो कारण आम्हाला नगरसाठी काम करायचे, हा आमचा अंडरलाईन आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण नियोजन करतो. म्हणजे ही स्पर्धा मी एकटा किंवा आम्ही कोणी घेत नाही, ही स्पर्धा नगरचे सगळे तरुण पोरं घेतात. या वेळेला आम्ही या स्पर्धेपासून अजून एक सुरुवात केली. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभाच्या वेळेला जेवढे जण आम्ही बॅकस्टेज असतो ना, तेवढे सगळे जण स्टेजवर आणायचे, अशी आम्ही कल्पना सुरू केली. आणि तुला खोटं नाही सांगत, आजही ज्या वेळेला आम्ही एक टीम म्हणून आम्ही 50 जण असे सगळे फेटे लावून समोर येतो. हे आम्ही आहोत, ही आमची हे आहे. आणि मग हे नियोजन आवडतच, सगळ्यांना सांभाळून घेणं. आपणही माणूस म्हणून समृद्ध होतो, आपलेही जरा कंगोरे झिजले जातात, कोणाचं तरी आपल्यालाही ऐकावं लागतं. नेहमी आपणच भारी, हा जो ऍटिट्यूड असतो तोही कमी होतो. आणि म्हणून मी हे खरं नियोजन करतो. क्या बात आहे दादा. दादा विषय तसे भरपूर आहेत बोलायला, पण आता बराच वेळ हरकत नाही. तुमच्याशी कितीही बोललं तरी आणखी कमी पडणार मला माहिती आहे. रसिकांना सुद्धा तुमच्यातल्या या गोष्टी माहित होणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणूनच आज तुम्ही इथे आलात, आनंद झाला. थँक्यू. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.